नमस्कार. संस्कृत भाषा प्रसारिणी सभेचे सूरवाणी ज्ञान मंदिर या महिन्यात आपल्या व्याख्यानमालेच्या उपक्रमात 14वे पुष्प गुंफत आहे. या व्याख्यानात आपणा सर्व रसिक श्रोत्यांचे मनपूर्वक स्वागत करते आणि आपणास आपल्या आजच्या व्याख्यात्यांचा थोडक्यात परिचय करून देते. आपले आजचे व्याख्याते आहेत माननीय प्राध्यापक श्री विजय आपटे. ते सूरवाणीचे कौटुंबिक सदस्य आहेत. ही एक त्यांची ओळख आहेच, पण त्यांची प्राध्यापक म्हणून अधिक ओळख सांगता येईल. प्राध्यापक आपटे यांनी सुरुवातीची 2 वर्षे शाळेत मराठी संस्कृत शिकवण्याचे कार्य केले. त्यानंतर 1972 पासून ते कीर्ती कॉलेज येथे मराठी विषयाचे अध्यापन करत होते. जवळपास 38 वर्षे त्यांनी हे कार्य केले. ते मराठी विभाग प्रमुख देखील होते. श्री आपटे सरांनी अनेक पुस्तकांचे संपादन केले आहे. त्यापैकी काहींचा उल्लेख मी येथे करत आहे. अश्वमेध प्रकाशनात श्री राभी जोशी यांच्या पुस्तकासह 6 पुस्तके, ग्रंथमित्र प्रकाशन 5 पुस्तके, ओम प्रकाशनाची वेद व उपनिषद विषयक डॉक्टर आपटे यांचे 4 ग्रंथ, कीर्ती वार्षिके 2007 ते 2009, अशोक इंदुलकर यांचे टेंबी स्वामी चरित्र काव्य ग्रंथ 1 पुस्तक, विद्याधर बागुल यांचे चालायचंच मला 1 पुस्तक, भोवा टोकेकर प्रस्तावना काव्यसंग्रह. याशिवाय कानिटकरांची नाट्यसंपदा 1 अवलोकन हे पुस्तक देखील त्यांनी लिहिले आहे. काही पुस्तकांना त्यांनी विवेचक प्रस्तावना लिहिल्या आहेत. त्यापैकी रमाई हे हृदय कसे आईचे यांचे संपादन व प्रस्तावना, स्मृती पूजा प्रभावती भावे यांचे मनोगत, उपनिषद सुक्ते भाग 1 व 2, डॉक्टर विदा आपटे यांचे दोन्ही एकत्रित प्रस्तावना भाग 2 मध्ये आपल्याला बघायला मिळतात. संपादकीय म्हणून कीर्ती वार्षिकाचे 2007 ते 2009 काम पाहिले. याशिवाय संकलनाचे देखील त्यांनी काम केले आहे. काही प्रदीर्घ व अभ्यासपूर्ण लेख त्यांनी लिहिले, जसे की गुरुदत्त, डॉक्टर आंबेडकरांचे शिक्षण विषयक विचार, डॉक्टर दळवी गौरव ग्रंथ, पत्रकारिता, नैतिकता. याशिवाय दैनिक साप्ताहिक लेखन देखील केले आहे. लोकप्रभामध्ये 3 लेख, दैनिक लोकसत्ता व सकाळ यात वाचकांची पत्रे या सदराखाली लेखन देखील केले आहे. याशिवाय ते अनेक संस्थांचे आजीव सभासद आहेत. तर असे प्रसिद्ध व्यक्तिमत्व आज आपल्याला ऐकायला मिळणार आहे. त्यांनी आपला अमूल्य वेळ संस्थेला दिला, त्याबद्दल संस्थेच्या वतीने मी त्यांचे आभार मानते आणि त्यांनी आपले विचार आपल्याला ऐकवावे अशी त्यांना विनंती करते. धन्यवाद. सर्व मान्यवर सदस्यांना नमस्कार. आणि थोडासा हा तांत्रिक कारणामुळे मला लिंक जोडायलाच वेळ गेला आणि आता तुम्हाला जरा चेहरा थोडा झाकोळला गेलाय, पण आता पुरेसा स्पष्ट असेल असं गृहीत धरून मी सुरू करतो. आणि आवाज येत आहे ना बरोबर का? मी थोडा मोठा करू? येतोय. ओके. आता आजच्या व्याख्यानाचा विषय, तर व्याख्यान म्हणताना मला संवाद अपेक्षित आहे आणि व्याख्यान पद्धतीने ते मांडू आपण, पण थोडंसं ललित पद्धतीने ते मांडण्याचा मी प्रयत्न करणार आहे. काही किस्से सांगत किंवा काही आठवणी सांगत असं ते पुढे जाणार आहे. विषय पूर्णपणे अकॅडमिक स्वरूपाचा होऊ नये अशा पद्धतीने मी मांडणी करण्याचा प्रयत्न करणार आहे आणि लालित्य आणताना त्यातला विचार कमी होऊ नये हेही पाहणार आहे. संस्कृत मराठी अनुबंध, संस्कृत भाषा व साहित्य यांचा प्राचीन व अर्वाचीन मराठी भाषा व साहित्य यावर झालेला परिणाम असा विषय मला मांडायचा आहे. संस्कृतकडून मराठीला मिळालेला वारसा कोणता हे सुरुवातीला मी सांगेन, पण त्यापूर्वी मला एक गोष्ट नमूद करायची पहिल्या 2 मिनिटांमध्ये. आजचं हे जे मी व्याख्यान देतोय ते मी माझ्या गुरूंना समर्पित करतोय. प्राध्यापक अरुण कुलकर्णी हे माझे शिक्षक होते संस्कृतचे आणि त्यांचा मी प्रदीर्घ काळ सहकारी होतो. 6 महिन्यापूर्वी त्यांचे वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. पण आज विलक्षण योगायोग असा की माझ्या हातामध्ये 21 वर्षापूर्वीचा एक कागद आहे आणि तो अरुण कुलकर्णींच्या सुंदर हस्ताक्षरात संस्कृत मराठी अनुबंधचा केलेला मसुदा आहे, ड्राफ्ट.
21 वर्षापूर्वी याच दिवशी 25/9/2021 ही गणपतीची संख्या आहे बघा, आणि 21 वर्षापूर्वी आमच्या TYBAच्या विद्यार्थ्यांसमोर अरुण कुलकर्णी या विषयावर बोलले होते, आणि तो एक मसुदा वहीच्या 7 पानांचा मसुदा माझ्या जवळ आहे. तर तो मी आधाराला घेणार आहे आणि तो एक 10 मिनिटामध्ये सांगून होईल. पण त्याच्यानंतर त्या अनुबंधाबद्दल मला काय वाटतं, सुरवाणीचा त्यात सहभाग कसा असेल, अशा पद्धतीने मी थोडा आणखी पुढे जाईल. तर ते सांगण्यापूर्वी आपण एक ओंकार किंवा शिव किंवा असं एक उपास्य दैवताचं वंदन करतो. तर शिवाचं स्मरण करता करता माझ्या मनामध्ये एक विषय असा आला की शिवाजीच्या चरित्राच्या संदर्भात, शिवाजी महाराजांच्या चरित्रामध्ये जो काही एक चारित्र्याचा भाग आहे आणि अलौकिक कार्याचा भाग आहे, आणि त्यांच्या एकूणच कार्यामध्ये एक शिवत्व आहे, शुभता अशी आहे. तर या दृष्टीने मी त्यांच्या संदर्भात थोडासा उल्लेख आधी करतो वेगळ्या संदर्भामध्ये, आणि तुम्हाला थोडंसं मागे नेतो त्याबरोबर. म्हणजे वैदिक संस्कृत पासून पण विचार सुरू केला तर वैदिक संस्कृतच्या काळापासून पुढे येत आपण आजच्या टप्प्यावर येईपर्यंत साधारण 3,000 वर्षांचा तरी काळ लोटलेला असतो. असा मोठा आवाका या विषयाचा आहे, आणि त्यात सुरुवातीला शिवतत्व म्हणजे शुभ तत्व आणि तत्वज्ञानामध्ये जे शिवतत्व आहे त्याचंही स्मरण करावं असं मला वाटलं, म्हणून मी ते स्मरण आधी करतो. आणि हे करताना मला एक अप्रकाशित अशा प्रकारची किंवा ध्वनिमुद्रित बहुतेक न झालेली गीतरचना मला पडली, ती मी तुमच्या पुढे आधी ठेवतो आणि ते का ठेवतो हेही सांगतो. आधी ती रचना बघा, शिवरायांवरती ती रचना आहे आणि त्यांच्या जन्माबद्दल सांगणारी रचना आहे. जा पवना जा वेगे निरवजनी शुभवार्ता, शिवनेरी घेत जन्म शुभयोगे शक करता. आता ह्याचे कवी मला ठाऊक नाही, पण त्याच्यातले संस्कृत शब्द तुमच्या लक्षात येतील, आणि संस्कृत शब्द आल्यानंतर काही आशय कठीण होतो असं नाही. तर शिवरायाचा जन्म ही एक अलौकिक घटना घडल्यानंतर त्याच्यावर कवी लिहितोय. हे थोडंसं गीत स्वरूपामध्ये मी सादर करतो थोडं, आणि पुढे पवनाचा वेगे मिरवजनी शुभवार्ता, शिवनेरी घेत जन्म शुभयोगे शक करता. आता यातले संस्कृत शब्द जरी असले तरी तुम्हाला या रचनेमध्ये संस्कृत मराठी अनुबंध सहज सांगता येईल. जो काही भाव व्यक्त करायचा आहे आणि ज्या चारित्र्य संपन्न व्यक्तीबद्दल सांगायचं आहे त्याच्यात संस्कृतचं वजन असणारे शब्द जर आले तर ते चांगलं होईल. आता आपण थोडंसं मागे जाऊया. 10व्या शतकाच्या सुमारामध्ये 7व्या ते 7व्या शतकानंतर शंकराचार्यांनी वैदिक धर्माचं पुनरुज्जीवन केलं आणि त्यांच्या चारित्र्याचा संदर्भ आहे. अतिशय उत्तम चारित्र्य आणि उत्तम लोकोत्तर कार्य या दोन गोष्टी शंकराचार्यांच्या आपल्या नजरेत भरतात. त्याच्या पुढच्या काळामध्ये गुरु गोरक्षनाथ 12व्या शतकामध्ये, निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर आणि महानुभाव पंथाचे संस्थापक कर्ज अशी काही उदाहरणं आपण घेतली तर अगदी मी वैदिक काळापर्यंत मागे गेलेलं नाहीये, पण वैदिक काळातली जी तत्व आहेत, शुचित्वाची तत्व आहेत, शिवतत्वाची जी उच्च तत्वात मिळवण्याची जी एक आस आहे, अशा प्रकारचा धागा घेत आपण जर पुढे आलो तर आपण शिवकालापर्यंत येतो. आणि शिवाजी महाराजांचा सुरुवातीला उल्लेख करण्याचं कारण तुमच्या तसं व्याख्यानाच्या मध्याला तुमच्या लक्षात येईल मी ते का केलं. अलौकिक चारित्र्य, निष्कलंक चारित्र्य असणं ही आपल्या वैदिक संस्कृतीपासूनची असणारी एक परंपरा आहे. तसंच अद्वैत तत्वविचार हा देखील विचार, शिवशक्ती ऐक्य हा विचार, जीवो ब्रह्मैव नापराहा हा विचार असा वैदिक काळापासून चालत आलेला आहे. आणि तो निष्कलंक चारित्र्याच्या व्यक्तीने आचरणात आणला तर आणखी प्रभावी ठरतो असा इतिहासाचा आपला दाखला मिळतो.
शिवाजी महाराजांच्या जीवनातच घडलेली जी गोष्ट आहे की कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेच्या संदर्भामध्ये त्यांनी जे काही उद्गार काढले होते, गौरवोद्गार काढले होते आणि तिच्या घरी रवानगी केली दरबारातून, अशीच आमची आई असती सुंदर रूपवती, आम्हीही सुंदर झालो असतो वदले छत्रपती. आता या ठिकाणी सुद्धा संस्कृत कवी शब्दांचा वापर कवीने केला. म्हणजे आधुनिक काळात मी आत्ताची उदाहरणं दिली, मग मी थोडंसं मागे जाणार आहे. आता या ठिकाणी विवेकानंदांमध्ये असा संदर्भ आहे की त्यांना त्यांच्या परदेशी वास्तव्यामध्ये, परदेशातील बहुधा अमेरिकन स्त्री असेल किंवा परदेशी स्त्री कुठली तरी, त्यांना असं म्हटलं की स्वामीजी मला तुमच्याशी विवाह करायचा आहे, मला तुमच्यासारखा तेजस्वी पुत्र हवा. तर स्वामीजी तिच्याकडे सुस्मित आणि मुद्रेने पाहत म्हणाले, धीर गंभीरपणे म्हणाले, माते हा तुझा पुत्र तुझ्यासमोर उभा आहे. आता हे किस्से तुम्हाला अप्रस्तुत वाटतील, पण ज्या वैदिक परंपरेमध्ये आपण शिवाची उपासना, ब्रह्मैक्य मानतो जीवाचं, आपण उच्च विचारांना जीवनात स्थान देतो, सर्वसमावेशकता आपण बाळगतो, या बॅकग्राऊंडवर किंवा पार्श्वभूमीवर मी तुम्हाला मुद्दाम हे शिवस्मरण आत्ता आधी केलं. आणि त्यानिमित्ताने आदिशंकरांच्यापासून जो वैदिक वारसा पुढे आपल्याला आत्तापर्यंत ठळकपणे काही टप्पे आपल्या पुढे सगळ्यांच्याच असतात, असा मी इथपर्यंत तो आणला. आता मी अरुण रामचंद्र कुलकर्णी जे टिपण तयार केलं होतं ते थोडंसं तुमच्या पुढे ठेवतो. त्याला एक 8 ते 10 मिनिटात ते टिपण होईल की संस्कृत मराठी अनुबंध हा कसा सांगता येईल. पहिली गोष्ट म्हणजे माझा शीख मित्र त्याने मला विचारलं, अनुबंध म्हणजे काय? अनुबंध म्हणजे नातं, परस्पर संबंध. मी गिरवाण लघुकोशामध्ये पाहिलं, कारण तो शब्द त्यांनी विचारला आधीच मी पाहून ठेवला होता. अनुबंध शब्दाचे आणखी 19 अर्थ सांगितलेले आहेत वेगवेगळे. त्यात बंधन असा पण एक अर्थ आहे आणि असे आणखी 19 अर्थ आहेत. तर त्यातले बरेचसे अर्थ या संस्कृत मराठी नात्याला लागू पडतात. आता हे संस्कृत मराठी नातं कशा प्रकारचं आहे? पारंपरिक विचार जर आपण पाहिला तर हे नातं आई आणि मुलगी, माता आणि कन्या असं आहे, माता आणि दुहिता असं परंपरेने मानलं गेलं आहे. पण खरंच ते तसं आहे का? तर त्या बाबतीत आपल्याला असं लक्षात घ्यायला लागतं की एक ऐतिहासिक विकासक्रम आहे. भाषा या विकसित होत असतात. भाषा कधी स्थितिशील नसतात, भाषा बदलत असतात, प्रवाही असतात. त्यामुळे हा जो विषय आहे की भाषा बदलती रूप धारण करत असते आणि हे लक्षात घेऊन आपण भाषेविषयी बोलायचं असतं. तर या दृष्टीने हा सुरुवातीला भाषा विकसित झाली असं आपण म्हणू. साक्षात संस्कृत मराठीची जननी आहे असं नव्हे, त्याला आपल्याला क्वालिफाय करावं लागतं. ते विधान थोडं समजावून सांगायला लागतं. ते असं की तो क्रम आधी मी सांगतो तुम्हाला, ऐतिहासिक विकासक्रम, मराठीचा ऐतिहासिक विकासक्रम. वैदिक संस्कृत म्हणजे इसवी सनाच्या पूर्वीचा काही हजार वर्षांचा कालखंड. मी जरा मोघम हे बोलतोय कारण त्याच्याबद्दलचे मतभेद हे आपण जरा बाजूला ठेवूया. पण आज 3 ते 4,000 वर्षाचा एक वारसा आपल्या मागे आहे आणि अतिशय संपन्न वारसा आहे. हे ठळकपणे सांगण्यासाठी मी ह्या वर्षांचा उल्लेख फक्त केला. त्याच्यानंतर पाणिनीय संस्कृतमध्ये संस्कृतला एक अशी ते सगळ्या बाबतीतली शिस्त, व्याकरणाची शिस्त अशी पाणिनीने दिली हे आपल्याला माहीत आहे. त्यानंतर प्राकृत भाषांचा काळ, त्याच्या पुढे प्राकृत भाषा शौरसेनी, महाराष्ट्री, मागधी, पैशाची अशा प्राकृत भाषा होत्या आणि त्या प्रत्येक प्राकृत भाषेची पुढे अपभ्रंश भाषा झाली. काळाच्या ओघामध्ये भाषा ही बोलली जाते. भाष धातूचा अर्थ तुम्हाला सगळ्यांना ठाऊक आहे, बोलणे. भाषा म्हणजे बोलणे. आणि आपण खरं म्हणजे चुकीने लिखित भाषेला फार महत्त्व देतो आणि बोलीला कमी महत्त्व देतो. एखादी शहरात व्यक्ती आली आणि ती तिच्या बोलीत बोलायला लागले का आपण तिला हसतो. पण खरं म्हणजे ती व्यक्ती देखील तिचं मनोगत तिच्या सहज भाषेत व्यक्त करत असते. आपली अपेक्षा तिने शहरातली भाषा बोलावी अशी असते. कसं का असतं ना, बोली हा शब्द म्हणजे मुळात भाषा ही बोलली जाते, भाषेचा अर्थ आहे. आपण लिखित स्वरूपात त्याला फार महत्त्व देतो, हा एक वेगळा भाग.
आता असं आहे की ह्या ऐतिहासिक विकासक्रमामध्ये पाणिनीय संस्कृत, प्राकृत, महाराष्ट्री प्राकृत, महाराष्ट्री अपभ्रंश आणि त्यानंतर मराठी असा हा क्रम आहे. आणि हा क्रम घडायला इसवी सनाचं 10वं शतक 11वं शतक यावं लागलं. म्हणजे 10वं 11वं शतक हा मराठीचा जन्मकाळ मानला जातो. फार तपशिलात मी मुद्दाम जात नाही, कारण हा सगळा भाग साधारणपणे तुम्ही तर ह्यात बरेचसे लोक विचक्षण आहेत. आता मी पराष्टेकर सरांशी बोललो, ऋतुजा आहे, सगळेच जे नावं इथे सीमा डोळे किंवा इतर नावं आहेत आणि काही मी बघतोय मला माहिती नोंदणी त्याप्रमाणे की साधारण ह्या गोष्टी आपल्याला ऐकून माहिती आहेत. आणि जर एखादा तरुण वाचक वर्ग, माझा भाचा मला दिसला मगाशी, तो हे ऐकतोय, तर तो काही साहित्याचा विद्यार्थी नाही, म्हणून मी त्याच्यासाठी काही थोडंसं सुगम स्वरूपात पण सांगतोय. म्हणजे आपल्याला ज्ञानाचा मला कुठल्याही प्रकारचा उपवर्ग करायचा नाहीये, पण ते सूत्र घेत घेत मी थोडंसं सोपं करून ते सांगणार आहे. तेव्हा बराच मोठा आवाका या विषयाचा घ्यायचा असल्यामुळे थोडा कदाचित धावपळ झाल्यासारखं वाटेल, पण मी आय विल सेटल टू ए मॉडरेट स्पीड. थोड्या वेळाने सावकाश आपण त्याची मांडणी करूया. आता अरुण रामचंद्र कुलकर्णी सरांनी जे लिहिलं ते मी थोडंसं वाचतो तुमच्यासाठी, काय हरकत नाही, वाचलं तर कंटाळा वाटेल, पण त्याचा जो गाभा आहे, मुख्य सूत्र असं आहे की संस्कृतकडून मराठीला मिळालेला वारसा हा आपल्याला 4 पद्धतीने सांगता येईल. वर्णमाला संस्कृतमधून मराठीत आहे, जशीच्या तशी आली असं आपण बघतो. आणि त्यानंतर इंग्रजी भाषेच्या सहवासात मराठी भाषा आल्यानंतर काही नवे स्वर आले, हा भाग वेगळा. पण लिपी देवनागरी, शब्दसंग्रह तत्सम आणि तद्भव, काही संस्कृत शब्द आपण जसेच्या तसे वापरतो. नातेवाचक शब्द, माता, पिता, बंधू असे आपण शब्द वापरतो. त्यावेळेला हे सगळे शब्द आपण सरळ सरळ संस्कृतमधले आहे तसे तत्सम वापरतो. काही शब्द तद्भव असतात. सुवर्णच्या ऐवजी सोनं म्हणतो आपण, कर्णच्या ऐवजी कान म्हणतो, पर्णच्या ऐवजी पान म्हणतो. म्हणजे पाणिनीय संस्कृतच्या काळापासून पुढे पुढे भाषा बोलली जात जात तिची रूप बदलत प्राकृत अपभ्रंश अशी होत ती आजच्या घडीला या स्वरूपात आधुनिक भारतीय भाषामध्ये आलेली आहे. तेव्हा असं हे शब्दांचं स्पष्टीकरण आपल्याला आपल्या शाळेमध्ये हा विषय गेलेला असतो, म्हणून मी तो फार सांगत नाही. त्यानंतर शब्दसंग्रह, विभक्ती विचार मराठीमधला, कारक विचार, या दोन्ही बाबतीत संस्कृतशी मराठीशी साम्य आहे. आणि मगाशी मी म्हटल्याप्रमाणे भाषेचा जो विकासक्रम आहे, वैदिक संस्कृत म्हणजे वेद उपनिषद म्हणजे अपौरुषेय वाङ्मय असणारा काळ, त्यानंतर पाणिनीय संस्कृतचा कालखंड, ज्याला संस्कृत भाषेला व्यवस्था आली असा कालखंड, त्यानंतरचा काळ विदग्ध साहित्याचा कालखंड, आणि त्यानंतर प्राकृत भाषांचा उत्कर्ष, त्याच्यानंतर अपभ्रंश भाषा, त्यातल्या महाराष्ट्रीय अपभ्रंशापासून मराठी हा विकासक्रम. फार थोडक्यात ते धावता हा आढावा घेतलेला आहे. आपण चर्चेमध्ये या गोष्टी नंतर लागल्या तर बोलू, कोणाला काही वाटलं त्याबद्दल तर बोलू. इथपर्यंत आवाज नीट आला ना? आणि माझी बोलण्याची जर घाई होत असेल तर मी थोडा स्पीड कमी करतो. आवाज व्यवस्थित येतोय सर. थोडा स्पीड कमी, आवाज ठीक आहे, स्पीड थोडा कमी करतो. नाही ठीक आहे चालेल. ठीक आहे. ओके. संस्कृत साहित्याचा मराठी साहित्यावर प्रभाव 3 क्षेत्रात जाणवतो. वेदांत दर्शन, योग दर्शन, भक्ती दर्शन, भागवत पंथ यामधील विचारधन. आता बघा, वेदांत दर्शन म्हणजे मलाच दडपण येते की पराष्टेकर गुरु सर आहे, अनेक जण आहेत. वेदांत दर्शनाबद्दल आपण पुष्कळ वाचतो, किंवा आता आपले सोमन पती पत्नी मेंबर आहेत आपले, ते कधी याच्यात लिंक ऐकतील त्यावेळेला ही तज्ज्ञ माणसं ते सगळं ऐकणार आहेत, हे लक्षात घ्या. त्यामुळे असं अनेक नावं माझ्यापुढे आहेत, मी काही नावं घेतली. आपल्यापर्यंत सगळेच तज्ज्ञ आहेत. माझ्यापुढे बसलाय माझा चुलत भाऊ, तो देखील त्याच्या विषयामध्ये तज्ज्ञ आहे आणि अनेक विषयात आस्था बाळगणारा असा आहे, अशोक आपटे, तो मला दिसतोय. त्यामुळे हा शब्द समजावून सांगायचा की वेदांत. आता वेदांत हा शब्द विद धातूपासून वेद शब्द, आणि वेद हे अपौरुषेय असं म्हटलं जातं. म्हणजे वेदामध्ये जो विषय आहे तो
कुठल्याही पुरुषाने माणसाने लिहिला नाही म्हणून तो परमेश्वर निर्मित अशी धारणा आहे आपली. आणि पुढच्या काळामध्ये पाणिनीय संस्कृतच्या काळामध्ये नंतर पुढच्या काळामध्ये ते आर्ष स्वरूप त्याला आलं, ऋषी प्रणित असं रूप आलं. म्हणून पुढचा भाग आहे तो आर्ष महाकाव्यांचा. रामायण महाभारताचा मराठी साहित्यावर किती परिणाम आहे हे मी तुम्हाला वेगळं सांगायला नको. प्रत्येकाच्या मनामध्ये हे वाक्य उच्चारलं की असंख्य काव्य आणि मराठीतली निर्माण डोक्यात येतील. मग मी पुढे ती सांगणारच आहे ऐतिहासिक क्रमाने. तर आता वेदांत दर्शन याच्यामध्ये वेद आणि तत्वज्ञान योग हे शब्द थोडे अवघड आहेत, पण मी अगदी थोडक्यात सांगतो. वेदामध्ये तत्व आहे, काही तत्वज्ञान आहे. तत्व शब्दाचा अर्थ तरी काय आहे? कारण कॉलेजमध्ये विद्यार्थी प्रश्न विचारायचे हा किंवा त्यांच्या बऱ्याच चेहऱ्यावरती असे प्रश्न असायचे. तत्वज्ञान म्हणजे काय आहे? असं काही मोठी गोष्ट नाही आहे. तत्वज्ञान म्हणजे एक विचार, ज्या विचाराला एक मूल्य प्राप्त झालेलं आहे, महत्व प्राप्त झालेलं आहे, असा विचार म्हणजे तत्वज्ञान. पण शब्दशः तत्व शब्दाचा अर्थ काय सांगता येईल आपल्याला? तत् म्हणजे ते आणि यत म्हणजे हे. तत् म्हणजे जे, हे नाही ते म्हणजे ते. म्हणजे आपण काहीतरी या प्रपंच, जीव आणि प्रपंचाच्या पलीकडचं काहीतरी बघतोय, विचार करतोय आणि त्याचा विचार म्हणजे तत्वज्ञान असं ते होतं. बघा, सच्चिदानंद शब्दामध्ये सत येतं, चित्त येतं आणि ओम तत्सत मध्ये तत् येतं. तेव्हा अशा प्रकारे हे ते तत्व आहे. तत् ते म्हणजे हे नाही ते असं. आणि जीवाला शिवाची ओढ असते. म्हणजे आता हे तर आपण अनेक मालिकांमध्ये सुद्धा जीव माझा गुंतला वगैरे असं आपण ऐकतो बघा मालिकेमध्ये. तर जीव माझा गुंतला म्हणजे लौकिक अर्थाने तो प्रेमाचा विषय आहे, पण हे जीवाचं गुंतणच आहे खरं म्हणजे सोप्या शब्दात. आणि अद्वैत मत जे महत्वाचं सिद्धांत भारतीय वेद परंपरेमध्ये अद्वैत सिद्धांत हा प्रामुख्याने आलेला आहे. याचा अर्थ भारतीय वेदांत आणि दर्शन किती सर्वसमावेशक आहेत. तर त्यात त्यांनी चारवाक मतालाही सामावून घेतलाय. जो निरीश्वरवाद मानणारा होता, ईश्वर न मानणारा होता, ऐहिकतावाद मानणारा होता, तो देखील आपण वेदांताचा एक भाग म्हणून चौथा मांडतो आणि सांगतो. प्रश्न आहे अद्वैत. आता अद्वैत म्हणजे तरी काय? त्याच्यात दोन तुझे पण नाही. जीव आणि शिव, जीव आणि ब्रह्म यांच्यामध्ये द्वैत नाही, भिन्नता नाही, ते एकच आहेत. आता आपण सर्वभूती भगवत भाव म्हणतो, परमेश्वर म्हणतो. भारतीय संस्कृतीतून आणि भारतीय एकूणच लिव्ह अँड लेट लिव्ह, जगा आणि जगू द्या, याचं भारतीय आचरण आपल्याला जगात कुठेही पाहायला मिळणार नाही. या प्रकारचं वसुदैव कुटुंबकम या पद्धतीने आपण वावरत असतो. आज आता आपण ज्या प्रकारे सुरक्षा परिषदेला होते, पंतप्रधान सुरक्षा परिषदेला ॲड्रेस करणार आहेत, आज याचपेक्षा वेगळ्या पातळीवर, जागतिक पातळीवर हा विचार मांडला जातोय. वसुदैव कुटुंबकम हा विषय मांडला जातोय. तेव्हा मी विषय फार वाढवत नाही, कारण हा विषय सगळ्यांना माहिती आहे. आता योग म्हणजे काय? युज म्हणजे जोडणे, म्हणजे पुन्हा जीवाला शिवाशी जोडणं, जीवाला ब्रह्माशी जोडणं. मग ही कारिका काय आहे प्रसिद्ध? ब्रह्म सत्यम जगन मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरः. जीव हा ब्रह्मच आहे, जग हे मिथ्या आहे आणि दुसरा तिसरा कुणी नसून जीव हा ब्रह्मच आहे. आता याला 13व्या शतकामध्ये विरोध झाला. त्याच काळामध्ये अवैदिक पंथ देखील उदयाला येत होते. अवैदिक पंथांनी यज्ञ, हिंसा या संदर्भात, यज्ञ, हिंसा या संदर्भामध्ये, जाती व्यवस्था या संदर्भामध्ये विरोध करून जैन, बुद्ध अशा पंथांनी विरोध केला. तो जो काळ आहे त्याच्या आधीचा आणि शंकराचार्यांचं त्या पार्श्वभूमीवर जे कार्य आहे की तिथे युज म्हणजे जोडणे, जीव हा ब्रह्मच आहे हे सांगणं आणि असं तत्व की दुसरा तिसरा कुणी असून तो ब्रह्मच आहे असं म्हणणं. आता या बाबतीत मी थोडंसं पुढचा मुद्दा अधिकून सांगतो सुचलाय म्हणून. ज्ञानेश्वरांच्या ठिकाणी एक व्युत्पन्नता होती. वयाच्या 21व्या वर्षी ज्ञानेश्वरीचं लेखन ही अलौकिक गोष्ट आहे आणि एकूणच त्यांची रचना ही अलौकिक आहे.
आणि जो गीतेचा अन्वयार्थ त्यांनी लावला, कर्मयोगपर अर्थ सांगितला, कर्मप्रवृत्त व्हा असा अर्थ त्यातून भक्तीचा अर्थ करता आला. हे सर्वस्वी नवं होतं. मराठी भाषेला देशिकार लेणं चढवलं. पण एक गोष्ट आहे, आता जगन मिथ्या असा शब्द शंकराचार्य वापरतात. ज्ञानेश्वर मात्र जग खोटं आहे असं म्हणत नाही. आता हा बारकावा मला जो माझ्या गुरुजींनी सांगितला, रमेश तेंडुलकर, रमेश अच्युत तेंडुलकर, काहीतरी आठवतंय का तुम्हाला? रमेश तेंडुलकर म्हटल्यावर सचिन रमेश तेंडुलकर असं ते नाव नंतर पुढे आलं. म्हणजे आमचे तेंडुलकर सर कॉलेजमध्ये लागले ते रमेश तेंडुलकर या नावाने लागले सज्जाद कॉलेजमध्ये अनंत काणेकरांबरोबर. आणि ते गमतीने म्हणायचे की मी लागलो प्राध्यापक म्हणून रमेश तेंडुलकर म्हणून आणि मी निवृत्त होतोय सचिनचे बाबा म्हणून. तर असा एक गमतीचा योग होता. तो भाग आपण बाजूला ठेवू. रमेश तेंडुलकरांनी हा विषय आम्हाला उलगडून सगळा सांगितलेला होता आणि त्यांनी एक शब्द वापरला की ज्ञानेश्वरांवर वेगवेगळे संस्कार झाले होते. नाथपंथाचे संस्कार झाले होते, काश्मीरी शैव मताचे संस्कार झालेले होते, भागवत धर्माचे संस्कार होते, निवृत्तीनाथांकडनं आलेले संस्कार होते. आणि हे सगळे संस्कार आपलेसे करून त्याने एक नवा सिद्धांत ज्ञानेश्वरांनी मांडला. आता काही जणांना हा विषय माहिती असेल, रिपीट होईल, पण त्यांनी त्याला मला क्षमा करावी, बाकीच्यांना नवीन असेल. अशोकला आणि इतर माझ्या भाच्याला वगैरे सगळं नवीन असेल. इतर तरुण पिढीतील कुणी जेव्हा जॉईन होतील किंवा उद्या ही लिंक ऐकतील त्यावेळेला त्यांना हा विषय समजावून सांगणं आवश्यक आहे. लिंक उपयोगी पडेल. त्यात असं आहे की आता आपण हा भाग स्पष्ट करतो, योग हा भाग स्पष्ट केला, भक्तीपर्यंत आपण आलो, भागवत शब्दापर्यंत आपण आलो. आणि भागवत पंथामध्ये भक्तिपंथाचा उगम आहे. आता हे सगळं पाहत पाहत आपण मी ज्ञानेश्वरांबद्दल सांगत होतो. तर ज्ञानेश्वरांच्या ठिकाणी भागवत पंथाचं सुद्धा ज्याला आपण सार म्हणतो हे एकवटलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये त्यांनी एक वेगळा विचार मांडला. त्याला म्हणतात चिद्विलासवाद. चिद्विलासवाद, द व्यंजन चिद्विलासवाद. त्याचा अर्थ असा, ब्रह्मसत्यम जगन्मिथ्या, हे खरं, ब्रह्म आहे, जग ब्रह्म सत्य आहे, बरोबर आहे. पण जग हे मिथ्या नव्हे, जग हे विलसत आहे. विलसता याचा अर्थ जगही तितकंच खरं आहे, ब्रह्मही खरं आहे आणि जगही तितकंच खरं आहे. असा एक ज्याला आपण म्हणतो पॉझिटिव्ह थिंकिंग. पॉझिटिव्ह थिंकिंग हे बघा 13व्या शतकात एका संन्यासाच्या मुलाने हे पॉझिटिव्ह थिंकिंग करावं. आज CA झालेल्या आमच्या अशोकने पॉझिटिव्ह थिंकिंग करतो. आपण म्हणू ठीक आहे, तो काळाप्रमाणे पॉझिटिव्ह थिंकिंग करतो नाही का, किंवा आम्ही पॉझिटिव्ह थिंकिंग करतो, ऋतुजाने केला किंवा अन्य कोणी पॉझिटिव्ह थिंकिंग. आपण म्हणतो काळाचा महिमा आहे, काही आश्चर्य नाही. पण त्या काळामध्ये संन्यासाची पोरं म्हणून हिणवल्यानंतर त्या प्रतिकूल परिस्थितीत त्या मुलाने 21व्या वर्षी हे सांगणं चिद्विलासवाद. आता मी विषय वाढवत नाही कारण ते एकच विषयाला आता आपल्याला वेळ देता येणार नाही. आर्ष महाकाव्य उल्लेख केला. आर्ष म्हणजे ऋषी प्रणित, म्हणजे रामायण हे वाल्मिकींचं आणि महाभारत व्यासांचं. तेव्हा याच्यावरती तर केवढी तरी मराठी ग्रंथसंपदा पुढे तयार झालेली आहे, ते मी वेगळं सांगायला नको. त्यानंतर मी पुढे जातो. पुराणं आहेत, विशेषतः भागवत पुराण. भागवत 11 स्कंध हा त्यातला कथांचा वगैरे असा भाग आहे. दशम स्कंद आणि 11 स्कंद. जास्तीत जास्त टीका भागवत दशम स्कंद 11 स्कंदावर झाल्यात. कथावाङ्मय जे मराठीत निर्माण झालं, इतर भाषांमध्ये झालं, इंग्रजीत पण पुढे गेलेलं आहे, ते सगळं 11 स्कंदात भागवतमधून आलेलं आहे. दशम स्कंदातून त्याचा स्रोत आहे. इतर पुराणांमधून पण आहे. विदग्ध महाकाव्य म्हणजे ललित, विदग्ध म्हणजे ललित शैलीतील महाकाव्य, विशेषतः कालिदास, माघ, श्रीहर्ष इत्यादी. एक मिनिट, मी थोडंसं पाण्याचा घोट घेतो. सभाशास्त्राचा नियम थोडा मोडून मी थोडासा विराम घेतो. मराठी साहित्यातील पुढील क्षेत्रात हा प्रभाव जाणवण्यासारखा आहे. महानुभाव पंथ, मगाशी उल्लेख केला मी, महात्मा चक्रधर. आता महानुभाव पंथ तत्वज्ञान दृष्ट्या पूर्ण वेगळा आहे. महानुभाव पंथाने द्वैत मत मांडलं.
म्हणजे जीव हा मुक्त झाला तरी देखील मुक्तावस्थेत तो वेगळा राहतो, परमेश्वराहून वेगळा राहतो, असा एक वेगळा विषय चक्रधरांनी मांडला. म्हणजे मगाशी मी चारित्र्य संपन्न लोकांची उदाहरणं का सांगितली ते बघा, की चारित्र्य संपन्न लोकांची उदाहरण सांगितली अशासाठी की भाषा, साहित्य, समाज, संस्कृती आणि माणूस आणि माणसाने आपली उन्नती करून, विचारांची उन्नती करणं, या टप्प्यापर्यंत येणं, असा हा मानवाच्या इतिहासाचा क्रम आहे सगळा. या दृष्टीने ही जी आचरणीय चरित्र असतात, आदरणीय चरित्र असतात, ती या हिंदू परंपरेतून, वेदांच्या परंपरेतून आपल्यापर्यंत कसे आलेली आहेत हे आपल्याला सतत पाहणं. आता चरित्र नायक तरी कोण आहेत? राम किंवा श्रीकृष्ण हे चरित्र नायक आहेत. म्हणजे पुन्हा मर्यादा पुरुषोत्तम राम. आता कृष्ण चरित्राच्या बाबतीत अनेकदा ते म्हणजे मर्यादा पुरुषोत्तम राम असेल, मग कृष्ण काय अमर्याद पुरुषोत्तम आहे का? अमर्यादा असं काहीतरी म्हणावं असं वाटतं, कारण कृष्णाने कृष्णनीती अनेकदा वापरली आणि कृष्णनीती वापरून युद्धामध्ये काही वेळा त्याला तसं वागावं लागलं. हा भाग वेगळा. म्हणजे आपल्याला रामही जवळचा वाटतो आणि कृष्णही जवळचा वाटतो आणि या दोघांच्याही कथा पुढे पुष्कळ सांगितल्या जातात. पुढे वारकरी पंथ आणि संप्रदाय, दत्तोपासक पंथ, दत्त उपासना, रामदासी पंथाचं साहित्य, पंडित कवींचं साहित्य, शाहिरी कवींचं साहित्य. म्हणजे याचा अर्थ आपल्याला थोडक्यात असं म्हणता येईल. आता मी थोडा आणखी वेगळ्या विषयाकडे जातोय. मी तुम्हाला आता प्राचीन ग्रंथांची उदाहरणं देईन आणि ते एकत्र देईन, कारण आपल्याला जे माहिती असतात ग्रंथ पण एकत्र आपल्यासमोर नसतात. मला माझी नात देखील दिसते, बहुतेक ती ऐकते का ती कदाचित मध्ये झोपी जाईल, पण चांगलं काहीतरी ऐकेल, ती हरकत नाही. तर निरनिराळ्या पंथांचे सिद्धांत ग्रंथ हे अद्वैत असू दे, द्वैत असू दे, म्हणजे त्या द्वैतातही पुष्कळ वेगवेगळी मतं आहेत आणि ते मी सगळं सांगत बसत नाही, पण हे सगळं येणं, विचारधन येणं ते विविध पंथांच्या सिद्धांतामध्ये आलं. ते मी तुम्हाला लगेच त्याचे ग्रंथ सांगतो की निरनिराळ्या पंथांच्या ग्रंथामध्ये हे कसं आलं ते आपण धावतं पाहूया. महानुभाव पंथ सिद्धांत सूत्रपाठ नावाचा ग्रंथ आहे. सूत्रपाठ चक्रधरांनी सांगितलेली वचनं. आता महात्मा चक्रधर यांच्याबद्दल सांगायचं तर त्याच्यात काय आख्यायिका आहेत की महात्मा चक्रधर हे पूर्वाश्रमीचे एक राजपुत्र होते, राजाचा पुत्र, आणि विशालदेव नावाचा पुत्र हरिपाळदेव वगैरे अशा प्रकारचा तो उल्लेख आहे सगळा. तपशिलात ती जात नाही आणि एखादी चूक झाली तर जाणत्याने ती नंतर दुरुस्त करून जावी, न्यूनतेपुरतं करून घ्यावं. पण अशा हरिपाळदेवाच्या मृत शरीरात मला वाटतं गुंडम राहुळ असा तो संदर्भ जो आहे सगळा, की हे पंचकृष्ण जे महानुभाव पंथात मानले आहेत त्यांनी त्याच्या शरीरात प्रवेश केला आणि दवडण्याचा अवतार घेतला. तेव्हा महानुभाव पंथ अवतार मानतं आणि आता अवतार घेतला आणि मग त्या आयुष्यामध्ये चक्रधर हे चारित्र्य संपन्न जीवन जगले. म्हणजे किती विरोधाभास बघा की ते पूर्वीचं आयुष्य, पूर्वजन्मातलं आयुष्य आणि नंतरचं आयुष्य. आता असं आहे, त्यांनी जी वचनं सांगितली ती ब्रह्मचर्याबद्दल सांगितली, नंतर साधकाने आहार कसा घ्यावा, साधकाने निद्रा कशी घ्यावी याबद्दल सांगितलं. आणि मग त्यांची वचनं आहेत काही की साधकाने भिक्षा मागताना तोरण मंडळाच्या देशात न वचा किंवा तोरण मंडळ असा असेल अशा घरात जाऊ नये, ज्या घराला तोरण लावलंय अशा घरी जाऊ नये भिक्षा मागायला. कारण काय, ते चांगलं चुलं खायला मिळण्याची शक्यता तसं नाही. कुठल्याही 5 घरी जायचं, भिक्षा करायची, एकत्र करायची, ती विजनामध्ये एकटं यायचं, ते कालवायचं आणि चव घालवून ते खायचं, अशा प्रकारची विरक्ती मानव पंथामध्ये होती. आणि ब्रह्मचर्य पण कळत नियम असा होता. आता हा चक्रधरांचा नियम मी सांगितला की माझे समकालीन पण चक्रावून जातील की ते असं म्हणतील की हा आम्ही ऐकलंय, पण चित्रीची ही स्त्री न देखावी. आता आपल्याला आजच्या काळामध्ये चित्र काय, हलती बोलती स्त्री आपण चित्र म्हणून बघतो आणि चित्रीची स्त्री न देखावी हे आपण पाळूच शकणार नाही आजच्या काळात. लहान मुलांपासून ते महिलांपासून ते पुरुष तर आपण करताच येणार नाही. तर अशा पद्धतीने चित्रीची ही स्त्री न देखावी असं म्हटल्यानंतर महानुभाव पंथ हा कडकडीत
वैराग्य ब्रह्मचर्य पाळणारा असा पंथ आहे. पण त्याच मानव पंथामध्ये शिष्या पण होत्या आणि त्या देखील सत्शिष्या होत्या. तर महदंबा होती किंवा इतर अनेक शिष्या होत्या की त्यांनी काही रचना केली असं आहे. तेव्हा चक्रधरांनी जी वचनं सांगितली त्याचा सिद्धांत सूत्रपाठ ग्रंथ तयार झाला. त्यांचं चरित्र सांगणारा मूर्तिप्रकाश पद्य ग्रंथ तयार झाला. भागवत एकादश स्कंध उद्धव गीता भास्कर भट्ट बोरीकरांनी लिहिले. ज्ञानेश्वरी गीताटेका मगाशी उल्लेख झाला. संत मांदियाळीचे अभंग मी फार सांगत नाही, फक्त बरोबर सांगतो मला, कारण नामदेवाचे अभंग आहे. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा, मन माझे केशवा काबाने घे, काबाने घे, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. आता बघा हे मुद्दाम गाऊन दाखवलं कारण आपल्या कानात ते आहे. तो अभंग हा नामदेवाचा अभंग आहे आणि चित्त व शायरादारा धावतं म्हणून तर त्याला नियंत्रणात ठेवायचं. त्यानंतर भागवत एकादश स्कंद अशीच टीका एकनाथांची. ही एकनाथांची टीका अधिक रसाळ आहे. म्हणजे भास्कर भट्ट बोरीकरांची संस्कृत पठडीतील टीका आहे आणि एकनाथांची टीका ही एकनाथ हे अत्यंत रसाळपणे विवेचन करणारे संत कवी होते. त्यांच्या ठिकाणी 3 परंपरा एकवटल्या होत्या. नाथ परंपरा, भागवत परंपरा, वारकरी परंपरा अशा सगळ्या परंपरा त्यांच्याकडे एकवटल्या होत्या आणि एक समन्वयाची भूमिका एकनाथांनी घेतली. तो कालखंड दत्त संप्रदायाचा पण होता आणि कालानुरूप आक्रमणाच्या काळामध्ये दत्त संप्रदायाच्या काळात एक समन्वयाची भूमिका घ्यावी लागलेली आहे. एकनाथांनी जशा प्रकारे वाङ्मयामधून तशा प्रकारे भारूड लेखनातून तो आशय मांडला. त्यानंतर गीतार्णव दासोपंत म्हणजे दत्त संप्रदाय, गीतार्थ बोधचंद्रिका म्हणजे बघा सगळे गीतेवरती आधारलेले असे संदर्भ आहेत. तुमच्या लक्षात असेल की कृष्ण आणि राम ह्याला पर्याय नाही. जसा आयुर्विम्याला पर्याय नाही म्हणतात ना, तसं श्रीकृष्ण राम ह्याला पर्याय नाही. म्हणजे कोणीतरी विनोबा भाव्यांना हा प्रश्न विचारला की विनोबाजी मला भारतीय संस्कृती 2 शब्दात सांगा. त्यावर विनोबाजी म्हणाले सीता आणि गीता आणि त्याच नावाचा चित्रपट पण आहे सीता और गीता. तेव्हा 2 शब्दात सांगायचं झालं तर, एका शब्दात सांगायचं झालं तर आपण राम म्हणतो. काही जीवनात राम नाही असं आपण म्हणतो बघा एकदम पटकन. जीवनात राम नाही याचा अर्थ तो आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनलेला असतो. त्यानंतर पंडित कवींमध्ये वामन पंडित यथार्थ दीपिका म्हणजे पुन्हा टीकाच आहे गीतेची. त्यानंतर गीता समश्लोकी वगैरे आहे. मोरोपंतांच्या आर्या गीता, ओवीबद्ध गीता टीका मुक्तेश्वर. मला वाटतं मी पुरेसं सांगितलं याबद्दल, कारण ह्या सगळ्याचा एक भाग आहे. त्याचा पुढचा भाग असा आहे की विविध पंथांचे स्फुट ग्रंथ, छोटे छोटे ग्रंथ, प्रकरण ग्रंथ, स्तोत्र असंही संस्कृतमध्ये मराठीत आलं. तेही मी तुम्हाला थोडक्यात सांगेन नंतर. महाकाव्य या प्रकारात समाविष्ट होणाऱ्या रचना आहेत. आता ती पण एक थोडक्यात आपण हे बघितली. स्फुट प्रकरणामध्ये महानुभावांमध्ये रत्नमाला स्तोत्र, ज्ञानकलानिधी, वारकरीमध्ये अमृतानुभव. आता हा जो अमृतानुभव ग्रंथ आहे हा ज्ञानेश्वरांचा तत्वज्ञानात्मक स्वतंत्र ग्रंथ आहे, पण हा स्फुट ग्रंथामध्ये समावेश झाला आहे आणि ज्ञानेश्वरीचा सिद्धांत ग्रंथामध्ये समावेश झाला. लक्षात घ्या. चतुश्लोकी भागवत हे एकनाथांचं, शुकाष्टक हस्तामलक हे एकनाथांच्या रचना, पासोडी दासोपंतांची पासोडी म्हणून एक रचना प्रसिद्ध आहे. ती जरूर पहा, मुद्दाम मिळवा आणि पहा. दासोपंतांची पासोडी एक वाचण्यासारखी गोष्ट आहे. त्यानंतर पंचीकरण संस्कृतमध्ये लिहिलेली काव्य आहेत. स्फुट रचना दासोपंतांची. रामदास करुणाष्टके, अनुदिन अनुतापे तापलो रामराया, परमदिम दयाळा निरसी मोहमाया, अचपळ मन माझे नावरे आवरिता, तुझविण शिण होतो धावरे धाव. अशी ती रामदासनी रचना आहे बघा. त्याला सुद्धा माझ्या स्नेही म्हणजे ज्यांची उपनिषदांचं मी प्रूफ करेक्शन उपनिषदांच्या पुस्तकांचं एकदम प्रस्तावना लिहिली ते डॉक्टर वीरा आपटे डोंबिवलीचे, त्यांनी त्याला चाल लावली होती. एक पटकन गुणगुणतो भीती. कारण असं आपण मित्र संवाद करतोय, हे काही व्याख्यान नाही, हे संवाद आहे.
अनुदिन अनुतापे तापलो राम राया अनुदिन अनुतापे तापलो राम राया परम दिन दयाळा नीरसी मोह माया अचपळ मन माझे नाव रे आवरिता अचपळ मन माझे नाव रे आवरिता तुझ विणशिण होतो धाव रे धाव आता अनुदिनांत एक शांत रसाची ताल लावली बघा ताब्याने. त्यानंतर मनाचे श्लोक मना सज्जना भक्तिपंथीची काही म्हणायला नको, ते तुमच्या पाठ आहे सगळ्यांचा. तर अशा प्रकारे हा एक स्फुट रचनांचा भाग आहे तो मी सांगितला. त्यानंतर विदर्भ महाकाव्यांचा भाग मी थोडासा या क्षणी बाजूला ठेवतो, कारण मला आणखी काही मुद्दे सांगायचे आहेत. म्हणजे ती पुन्हा राम आणि चरित्रकथा, सीता स्वयंवर, रुक्मिणी स्वयंवर अशीच ती काव्य आहेत. यापेक्षा वेगळी काव्य नाहीतच. कवींची नावं वेगळी आहेत आणि काव्य तीच आहेत. कृष्ण भक्ती आहे, रामभक्ती, याच्या पलीकडे ते कुठे गेलेलंच नाहीये. त्यामुळे मी ते थोडंसं संक्षिप्त करतो. जर वेळ मिळाला चर्चेत तर थोडंसं अधिक त्याबद्दल सांगेन, एवढंच. आता आपण थोड्याशा पुढच्या मुद्द्याकडे येऊ की विविध आख्यानक वेदांचा मी उल्लेख असा थोडासा धावता पुढे पूर्ण केला. आणि आता आपल्या पुढे विषय येतो तो एक आपण या परंपरेपर्यंत म्हणजे पंडिती परंपरेपर्यंत मोरोपंतांपर्यंत आलो. वामन पंडित मोरोपंतांपर्यंत आपण आलो. त्यातच आता काही नावं विठ्ठल, नागेश, रघुनाथ पंडित अशी नावं आहेत. आणि यांची काव्य आपण आपल्या शालेय अभ्यासक्रमामध्ये कुठे ना कुठेतरी ही काव्य वाचलेली असतात पद्य विभागात. म्हणून मी थोडंसं त्यातही थोडंसं पुढे जातो. आवश्यकता वाटली, वेळ उरला आणि कोणी प्रश्न विचारला मी त्यातलं काहीतरी सांगेन, प्रश्नच नाही. आता हा सगळा भाग पूर्ण करून मी जेव्हा पुढच्या टप्प्यावर जातो त्यावेळेला माझ्याकडे पान येतं ते कुलकर्णी सरांची पानं लिहून झालेली संपलेली आहेत. आता 1 ते 7 वहीची पानं ही साधारण त्यांचं अक्षर किती सुंदर आहे हे दाखवण्यासाठी मी तुम्हाला ते पान दाखवतो. अतिशय सुंदर अशा अक्षरामध्ये त्यांनी ते जर तुम्हाला ते वाचता आलं तर ठीकच आहे. पण मी ही पानं जपून ठेवून आपल्या सुरवाणीमध्ये आपण ती जपून ठेवू पानं, म्हणजे ते दस्तऐवज हस्तलेखीचं जपून ठेवू आणि वाचता येतील इतकं सुंदर अक्षर आणि मांडणी आहे. संस्कृत अनुबंध, मराठी अनुबंध अरुण रामचंद्र कुलकर्णी प्रणित सांगून इथे पूर्ण झाला. आता हा पूर्ण झाल्यानंतर मी त्याच्यावरती काय विचार कसा मांडलेला आहे की आता आपण शाहिरी कालखंडात मध्ये येतो. बरोबर आहे की मगाशी शाहिरी कवितेचा उल्लेख नुसता झाला का झालेला नसेल, आता मी करतो की संस्कृत प्राचीन मराठीतली प्राचीन मराठी कविता 3 टप्प्यात आहे. संत, पंत आणि तंत. संत कविता, पंडिती काव्य आणि शाहीर. म्हणजे शाहिरी कवीना तंत कवी असा एक शब्द जुन्या काळात लोकप्रिय होता. तर शाहिरी काव्याने मराठीमध्ये अस्सल मराठी पण आणलं. प्रतिमा, शब्द हे संस्कृतपेक्षा संस्कृतमधूनही आले पण मराठीत अस्सल अशा प्रकारे आहे. आता उदाहरणार्थ अमर भूपाळी जी झालेली आहे, होनाची जी भूपाळी आहे, तर घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला उठील व करी वनमाळी उदया चळी मित्र आला. आता या ठिकाणी पहिल्या ध्रुपदामध्येच संस्कृत कितीतरी शब्द आहेत पण ते कठीण नाही आहेत आणि अतिशय सुगम आहेत बघा. तर याचा अर्थ असा आहे, मला हा अनुबंध सांगताना असं बघायचं की शाहीर कवी पण त्याला अपवाद नाही. मग ते कवी वेगवेगळे कवी, अनंत फंदी असेल, आणखी अनेक कवी असेल, राम जोशी असेल, मी तपशिलात जात नाही. पण शाहिरी कवितेचं वैशिष्ट्य काय आहे की शाहिरी कवितेने मराठी भाषा कवितेत आणली. आणि म्हणून आता मी ते कुणी म्हटलंय माझ्या डोक्यातनं विस्तारात गेले पण केव्हा तरी मी सांगेन आठवलं तर, शाहिरी काव्याने मराठी काव्याची प्रभात झाली असा एक गौरव केला शाहिरी काव्याचा. तर या शब्दामध्ये हा जो गौरव आहे हे वैशिष्ट्य शाहिरी कवितेचे आहे. मराठी काव्याची प्रभात झाली. मग प्रभात होण्याचं कारण काय? त्या आधीचं काव्य हे सावटाखाली, संस्कृतच्या सावटाखाली होतं, असं सावलीखाली होतं असं म्हणायचं.
आणि त्यानंतर मराठी काव्याची प्रभात झाली असं म्हटलं जातं. आणि या शाहीर कवीने संस्कृतीचं भान ठेवलेलं होतं असं आपल्याला दिसतं. आणि आशय आणि विचार या बाबतीत शाहिरी कवितेत देखील त्यांच्या भेदिक लावण्या आहेत त्या आध्यात्मिक विचार सांगणार आहेत. किंवा कलगी तुऱ्याच्या ज्या लावण्या आहेत ह्या नुसत्या शृंगार आणि याच्या लावण्या आपण बाजूला ठेवू, पण काही वेळेला अशा प्रकारच्या सवाल जबाबाच्या लावण्यात त्याच्यामध्ये एक प्रकारे चर्चा केलेली असते, त्याच्यामध्ये आध्यात्मिक अर्थ पण सांगितलेला असतो. तर तिथे देखील ते अनुसंधान टिकले. याचा अर्थ असा की संत, पंत आणि तंत तिन्ही प्रवाहामध्ये संस्कृतच अनुसंधान आपल्याला दिसून येतं. हा मुद्दा मला फक्त स्पष्ट करायचा होता. आतापर्यंत आपण वैदिक संस्कृत काळापासून असे पुढे आलो तर येत येत आपण अशा टप्प्यावरती आलोय मित्रहो. मी हे सगळं तयार करताना अडचण कोणती आली असेल अंदाज बांधा बरं. कोविडच्या काळामध्ये माझी अडचण काय झाली असेल. माझ्या संग्रही शेकडो पुस्तकं आहेत, पण सगळी पुस्तकं हाताशी नाही आहेत. आता काही ज्या हाती मी वापरली ज्या आहेत ते सांगेन संदर्भ. पण माझी आत्ताचं हे व्याख्यान विशेष करून मी आठवणीवर भर देऊन करतोय. स्मरण म्हणजे माझं आज वय 72 आहे आणि आज निवृत्त होऊन मला 10-11 वर्ष पूर्ण झाली, पण 12 वर्ष पूर्ण होते आता. तर मी वाचन करीतच राहिलो. ऋतुजाने ओळख करून दिली त्याप्रमाणे मी एशियाटिक लायब्ररीत वाचन करतोय जाऊन सभाचा तिथला, आणि वाचन चालूच आहे. तर ते करत असताना पण आता ते 2 वर्ष बंद पडलाय. आवाज येतोय ना? हो हो. हा, कारण त्याचं माझे आपल्याला हे कळण्याला काही मार्गच नाही. हा, तर एशियाटिक तबकाशी उल्लेख झाला आजीव सदस्य. त्यात ऋतुजाने म्हटलं तर मी पदाधिकारी आहे. तर मी कुठलाही पदाधिकारी नाही आहे आणि मी पद आयुष्यभर स्वीकारलं नाही, आताही पुढे काही स्वीकारेल असं मला वाटत नाही. मी एक सदस्य असलो तर आणि काम करतो. तर वाचन चालू आहे, पण आता सगळी भिस्त आठवणीवर आहे. तरी मी काय केलं, नेटवरती संदर्भ बघितले. हे जे संदर्भ पाहता आले ते बघितले, नेटवर बघितले, त्याची साधक पादकता पाहिली, माझ्याकडची पुस्तकं उलटपालट करून पाहिलं जे आहेत ते. पण लायब्ररीत जाता आलं नाही वेगवेगळ्या ठिकाणी, म्हणून मला सगळ्या शाहिरांच्या काव्याची मराठी उदाहरणं जास्ती देता नाही आली. पण मराठी शाहिरी कवितेमध्ये एखादं उदाहरण मी तुम्हाला सांगेन की आता उदाहरणार्थ स्त्रीचं सौंदर्याचं वर्णन संस्कृतमध्ये केलेलं असतं. ते आता माझ्यापेक्षा तुम्ही सगळेजण जास्ती सांगाल की नाही, म्हणजे याचं वर्णन आमचे एक मराठीचे शिक्षक म्हणजे तेंडुलकर सरच सांगायचे, रमेश तेंडुलकर, की संस्कृतमध्ये नायिकेचं जे वर्णन केलं आहे की तिचे कमळासारखे डोळे, साफेकळीसारखं नाक, तोंडल्यासारखे ओठ, असं जर वर्णन केलं आणि ते पुढे चित्रकारांनी काढलं तर तेंडुलकर म्हणायचे ते चित्र हिडिंबा या राक्षसिणीचं चित्र होईल. ती म्हणजे पण सौंदर्याच्या प्रतिकात्मक कल्पना आहेत त्या. म्हणून आता ही कल्पना यांच्या काळामध्ये म्हणजे ह्याच्यात कशी बदलली शाहिरी कवितेत. लटपट 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 तुझं चालणं ग मोठ्या याचा जे आहे ना कविता, ती जी कविता आहे ते जे गीत आहे त्याच्यामध्ये ते सगळं मराठी ढंगामध्ये ते आलेलं आहे बघा, सगळं त्या गतीत आलेलं आहे बघा. किंवा त्या स्त्रीचं वर्णन करताना तिच्या अंगकांतीचं वर्णन करताना कवी असं म्हणतो, मैद्यापरी लुसलुशीत काकडी परी अंग कोवळ, असं मला आठवत आहे. ते आता ते थोडीशी उद्धृत केलेलं आहे, बदल म्हणजे दुरुस्त करता येईल. आपण रेकॉर्डिंग पुन्हा करू किंवा काय, या सगळ्या लिंक आपण रेकॉर्डिंग नंतर करू काही चुकलं तर. पण अशा प्रकारे त्यांनी वेगळ्या प्रकारे प्रतिमा वापरण्याचा जो एक भाग आहे तो तुम्हाला तसं सांगितला. तेव्हा आता उदाहरणं आपली जरी कमी असली तरी आपल्याला जो विषय मांडायचा आपण मांडून झाला आणि वैदिक संस्कृतपासून मी पुढे आलो आणि मी नेटवरती बघाशी विषय झाला. मी असं केलं, व्हॉइस रेकॉर्डिंग केलं काही मुद्द्यांचं. इथपर्यंत कुलकर्णींचं सगळं आपण अनुसरलं विवेचन. गुरुवंदन झालं. आता गुरुवंदन झाल्यानंतर मी अन्वयार्थ काय लावतो पुढच्या 10 मिनिटात ते महत्वाचं आहे. 10 मिनिटामध्ये मी अन्वयार्थ लावणार. 10 ते 12 मिनिटात माझी 30 मिनिटं झालेली आहेत. 10 ते 12 मिनिटात मी आतप्त घेणार. आता असं आहे, मी हे व्हॉइस रेकॉर्डिंग केलेलं म्हणून मी वाचतोय
पण तुमच्याकडे माझं लक्ष आहे. आतापर्यंत आपण वैदिक संस्कृत परंपरेपासून, वैदिक संस्कृती परंपरापासून सुरू करून आशय आणि विचार या बाबतीतला मराठीवरचा प्रभाव एका दृष्टिक्षेपात पाहिला, परस्पर संबंध पाहिला, अनेक संदर्भ या व्याख्यानात दिले गेले. त्यातले आता मी एक सुरवाणीचं उदाहरण देतो त्याच्यातलं, की सुरवाणीने यापूर्वी ऋतुजा आपण व्याख्यानं आयोजित केली होती बडोद्याच्या व्याख्यात्या ज्या युनिव्हर्सिटी संगीत विभागात तर ते मला नाव त्यांचं आठवत आहे, पण बाकी श्वेता सांगत नाही, कारण एकाचं नाव सांगितलं असं नको. विषय त्यातला संगीताचा होता. तर सुरवाणीने आयोजित केलेल्या व्याख्यानमालेत संस्कृत मराठी अनुबंधाचा शोध घेण्याचा याआधी कसा प्रयत्न झाला याची काही उदाहरणे मी आता सांगतो. संस्कृत आणि संगीत या विषयावरील परस्पर नाते, विषयातील नाते संस्कृतमध्ये अनेक संदर्भ देऊन व्याख्यात विदुषीने त्या अनेक संदर्भ देऊन ते सांगितलं होतं. भागवत पुराण यासारख्या स्रोत म्हणजे सोर्स, भागवत पुराणातून कथा घेऊन मराठीतल्या कथा वाङ्मयाला कशी प्रेरणा मिळाली याच्यावर ते एक व्याख्यान झालेलं होतं. आणि त्यानंतर आशयाची विपुलता कथेमध्ये आहे, पण ती सगळी पुराणातल्या कथा घेऊन ती झालेली आहे. आणि तिसरं व्याख्यान अगदी वेगळं होतं की इंग्रजीमधलं साहित्य म्हणजे इंडियन इंग्लिश नॉव्हेल आणि शॉर्ट स्टोरी अशा ज्या लिहिलेल्या गेल्या आहेत त्याचा स्रोत पुराण कथामध्ये कसा आहे आणि त्याला म्हणजे त्यात असं झालंय की म्हणजे असं की पुराणातील कथा घेऊन रामायण वगैरे कथा घेऊन म्हणजे थोडंसं असं आहे, रामायण रिटोल्ड, रामायण पुन्हा सांगितलं अशी पुनर्मांडणी त्यात आहे. आपल्याला पटणार नाही, म्हणजे मलाही ते पटलेलं नाहीये, तोडमोड केली आहे कथांची, पण त्यांचं म्हणणं असं आहे की आज तरुण पिढी मोबाईल पुढे आहे, आज तरुण पिढी ऐकत नाही, कीर्तन ऐकत नाही, काय ऐकत नाही, वाचत नाही. मग त्यांना सांगण्यासाठी आम्ही इंग्रजीमधून सांगतो, ते इंग्लिशमध्ये वाचतात, ठीक आहे. मग राम कोण होता आता मी इंग्लिशमधून सांगतो, ठीक आहे. आणि मग त्या कथा ज्या काही आहेत, पुराण कथा ज्या काही आहेत वेगवेगळ्या, त्या आम्ही कथा सांगताना इंग्रजीमधून नव्याने सांगतो, पुनर्मांडणी करतो. तर इंग्रजीमध्ये त्या इंडियन इंग्लिश नॉव्हेलमध्ये त्या आल्या आणि पुनर्मांडणी झाली. या विषयावर एक व्याख्यान अभ्यासपूर्ण झालेलं होतं. आणि त्याच्या पुढचा महत्त्वाचा भाग असा, संगीत आणि संस्कृत मला विशेष असं वाटतं. त्या विदुषीने असं म्हटलं होतं, कारण त्यांना व्याख्यान सगळ्यांना खूप आवडलं, चर्चा खूप झाल्या आणि पुन्हा आम्हाला व्याख्यान हवं मॅडम, पुन्हा सांगा असं म्हणा, दुसरा भाग हवा होता, नंतर झाला नाही पण नंतर होईल. त्या असं म्हणाल्या बोलता बोलता की अनेक संदर्भ मी तुम्हाला वेदा काळापासून दिलेले आहेत, तर तुम्हाला थोडंसं जरी संस्कृत येत असलं तर सुरवाणीच्या सदस्यांनी पुढे होऊन त्यातलं एखादं पुस्तक अभ्यासावं आणि छोटासा शोधनिबंध तयार करावा. तेव्हा सुरवाणीला अशा प्रकारचं एक काम, कालानुरूप सुरवाणीचं काम द्यावं असं त्यांना वाटलं आणि मलाही ते पटलं. डॉक्टर हजिरिसाने तो मुद्दा कायम पटत आलेला आहे. अनेकांना तो आता मी आज मांडला, जर सूत्रपात आज केला. याच्यावर आपण विचार करूया की अशी वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीजमध्ये हे कसं आपल्याला करता येईल, छोटे निबंध लिहिता येतील, सदस्यांना भाग घेता येईल. आपण पुस्तकं पुरवू, लोकांना मार्गदर्शन करू आणि सोपं 11वी-12वी पर्यंत शिकलोय, संस्कृत आलं तरी पुरतं, त्यातनं काहीतरी आपल्याला एक नवीन शोधनिबंध आणि अनुबंध सांगणारे म्हणजे विषय संस्कृत मराठी अनुबंध हाच विषय आहे. मी ऋतुजाला म्हटलं की या विषयावर 8 ते 10 व्याख्यानं तयार करता येतील. माझ्याजवळ ब्लू प्रिंट तयार आहे, मी मार्गदर्शन करायला तयार आहे. एशियाटिक सोसायटी उघडी होईल काही दिवसांनी, ओपन होईल आणि आपण त्यातनं सोर्सेस मिळवू आणि लोकांना मार्गदर्शन करू आणि आपल्या लायब्ररीमध्ये सुसज्ज पुस्तकं आणू. ओके, तर आता हा विषय मी आवडता घेतो. त्याला विस्तार केला मी, पण सुरवाणीच्या संदर्भात होता म्हणून मी तो आवडता घेतला. थोडासा आत्ता विषय वाढला. आता असं आहे की या विषयानंतर एक फार महत्त्वाचा उल्लेख पुढच्या 5 मिनिटं मला द्यायचा द्या. थोडा विषय आपण वाढवला असता, कारण सुरवाणीसाठी वाढवला. मुद्दा तुम्हाला कळला आहे की आता काय करायचं पुढच्या दिशेने करण्याची दिशा. आता असं आहे, एक फार महत्त्वाचा उल्लेख शिवाजी महाराजांचा आहे. म्हणजे मगाशी मी उगाचच शिवाजीचं चरित्र गायलो नाही की काय गाताय त्यामुळे आपल्या गातायत, नाही असं नाही. मला व्याख्यानाचा वृक्षपणा नको होता म्हणून मला येतंय ते थोडंसं सादर केलं, त्या एवढीच नम्र भूमिका होती.
आणि व्याख्यानाचा एकसुरीपणा जावा हा हेतू होता. आता फार महत्वाचा टप्पा असा आहे की शिवाजी सारखा जाणता राजा, शिवाजीला हा शब्द कोणी वापरलाय? समर्थ रामदासांच्या रचनेमध्ये तो जाणता राजा शब्द आलाय किंवा श्रीमंत वगैरे अशा प्रकारचे शब्द पुष्कळ, म्हणजे रामदासांनी शिवाजीला उद्देशून पुष्कळ विशेषता वापरलेत. तेव्हा याचा अर्थ एक असा आहे की शिवकालाबद्दल हे नेहमी म्हटलं जातं की शिवकालामध्ये धर्म आणि राज्य शासन असा संघर्ष कधी तुम्हाला दिसत नाही. हा संघर्ष तुम्हाला युरोपमध्ये दिसतो, पण आपल्याकडे अशा प्रकारचा संघर्ष हा थोडासा विषय आहे, तो थोडासा मतमतांतराचा विषय, मी थोडा वाढवत नाही. पण शिवाजीपुरता जो विषय आहे तो भाषेशी संबंधित आहे. त्यांनी शिवाजी राजांनी राज्य व्यवहार कोश तयार करून घेतला. आणि राज्य व्यवहार कोश तयार करण्यामागची भूमिका काय होती की त्या काळात अरबी फारसी भाषांचं आक्रमण होऊन राज्यकारभाराच्या भाषेवर ते आक्रमण झालं होतं. शिवाजी महाराजांनी संस्कृत पर्याय सुचवणारा ग्रंथ तयार केला, करवून घेतला. तेवढी दूरदृष्टी आहे बघा. आज आपल्याला शासनाला जे करायचं काम असतं तेही नीट होत नाही, ते शिवाजी महाराजांनी 400 वर्षापूर्वी साधनं नसताना केलेलं आहे. आणि राज्यभाषा हा जो विषय आहे हा मला तुम्हाला सांगायचा आहे, तो मी तुम्हाला जरा वाचून दाखवतो की शिवाजीने राज्य व्यवहार कोश याची सिद्धता केली आणि राज्य विषयक भाषा व्यवहारात फारसी भाषेचं वर्चस्व असताना व्यवहारासाठी उपयुक्त हा ग्रंथ लिहिला गेला. पण पुढचं महत्वाचं वाक्य सुरुवातीसाठी, पण हा ग्रंथ संस्कृतमध्ये लिहिला आहे. तेवढं दूरदृष्टी आहे. पण त्यांनी संस्कृतचं अनुसंधान सोडलं नाही. आणि पुढे लक्षात असं येईल की हा ग्रंथ मी का सांगतो, का कौतुक करतो एवढं. आता त्याचं कारण एवढंच आहे की त्यातले अनेक शब्द आज आपण स्वीकारलेले आहेत, पण बरेचसे शब्द नाही स्वीकारले, कारण ते रुळले नाही, कारण वापरले नाही, म्हणून रुळले नाही. इंग्लिश शब्द सोपे कोणी सांगितलंय? आपणच म्हणतो की संस्कृत कठीण आहे. इंग्लिश शब्द आपण वापरतो आणि रुळवतो कठीण शब्द. पण एक्सेप्ट शब्द आहे, एक्सेप्ट हा काय सोपा आहे का? एक्सेप्ट म्हणजे उतारे, हा सोपा आहे का? तर आपण त्यातला घेतो इंग्लिशमध्ये शब्द, हा मानतो. तेव्हा याचा अर्थ असा आहे इव्होल्युशन, कुठलाही शब्द आपण घेतो इंग्लिश वापरतो. संस्कृतमध्ये शब्द कोणते शब्द रुळले हे मी तुम्हाला सांगतो. आणि राजव्यवहार कोशात दिलेले काही शब्द मराठीत रूढ झाले आजही. मंत्री, सचिव, सभासद, सुरुवातीचा सभासद म्हणतो का आपण, न्यायाधीश, दुर्ग, कोषागार, शस्त्रागार शस्त्र ठेवण्याची जागा, प्रतिभू, जमिनीला प्रतिभू शब्द दिलाय. आता तुम्हाला असं वाटेल हा अपरिचित शब्द आहे, पण जे बातम्या वाचतात आपण असं वाचतो ना, प्रतिभू घोटाळा, आणि तो काय असतो? जमिनीचा घोटाळा असतो. म्हणजे याचा अर्थ तो शब्द कुठेतरी वर्तमानपत्रात येऊन जातो. प्रतिभू घोटाळा असा यायला नको, इतका वाईट अर्थाने यायला नको, पण येतो. पण याचा अर्थ असा आहे, रुळला तर रुळतो, नाही तर मग कुणी वापरलं असेल तर कसा रुळणार? मला सांगा, कलेक्टरला मराठी शब्द आता आहे, आपण अभियंता म्हणतो की नाही? कलेक्टरला अभियंता म्हणतो की नाही? जिल्हाधिकारी कलेक्टरला जिल्हाधिकारी म्हणतो की नाही आपण? आणि ज्याला आपण म्हणतो इंजिनियरला अभियंता म्हणतो की नाही? असे शब्द वापरतो, रूढ झाले. असं असंख्य इंजिनिअरिंग मधले अनेक शब्द रूढ झालेले आहेत. टीव्हीवरती सह्याद्री वाहिनीत एक जण परवा सांगत होता की कृषी विषयक अनेक शब्द मराठीकरण झालेला आहे. आमची माती आमची माणसं मधला एक तज्ज्ञ तो त्या खेडेगावातला ग्रामीण बोलीत बोलत होता, पण म्हणाला मराठीमध्ये असंख्य शब्द आता आलेले आहेत, तर इंग्लिश शब्द वापरायची आम्हाला गरज लागत नाही. आमच्या कृषी विद्यापीठांना मराठीत शिकवता येतं आणि सगळे शब्द आम्ही वापरू शकतो असं त्यांनी म्हटलं होतं. महत्वाची गोष्ट, अभिमानाची गोष्ट आहे बघा. तेव्हा हे शब्द मी सांगतोय, प्रतिभू, जमीन, कारागृह,
आयपत्र, सहकारी चळवळ, सहकारी बँक वगैरे, संवाद, मगापासून मी संवाद म्हणतोय, गणना इत्यादी. म्हणजे असे शब्द जर घेतले की हे जर रुळले तर मग बाकीचे 100 का नाही रुळले. याचं कारण ज्याला आपण म्हणतो ना की पब्लिक विल म्हणतो त्याला, हे सत्ताधीश किंवा निर्णय घेणाऱ्यांचे एक निर्णय शक्ती लागते या बाबतीत. ही निर्णय शक्ती जर त्यांनी घेतली नाही, निर्णय शक्ती वापरली नाही तर गोष्टी घडत नाहीत. मी त्याच्यावर फार टीका वगैरे करत नाही, पण हे आपणच मतदार म्हणून करायचं, आपणच सुरवाणीचं सदस्य म्हणून करायचं, आपणच शिक्षक म्हणून करायचं असं. आता मी अगदी शेवटच्या टप्प्यावरती आलोय. 3 मिनिटं बरोबर आहे तुझ्या मला मिळालेली पाऊण तास जवळजवळ मी थोडा वाढवला असला. असू दे सर, असू दे, तुम्ही बोला व्यवस्थित, बोला बरोबर आहे. हो बोला 3 मिनिटं. हा आणि बरं तुम्ही 3 नाही सांगितलं तर 2 मिनिटं आणखी. नाही चालू दे, असं काही नाही. 5-10 मिनिटं इकडे तिकडे झालं तरी चालतंय, हरकत नाही काही. नाही 5 मिनिटात मी लोकांना ऐकण्यात कंटाळा नको यायला. हो ठीक आहे. एक आता श्रोते हो, समारोप करताना आता ते मला वाचायला नको, मी लिहिलेलं आहे ते. समारोप करताना मला आता असं आहे की संस्कृत अनुबंध आजही आपल्याला सांगता आला पाहिजे. तुम्ही मगाशी सांगितलंय पहिली जी रचना होती ती अप्रसिद्ध रचना मी सांगितली की शिवाजीबद्दलची शककर्त्याचा जन्म झाला. त्याच्याबद्दल एक विनोद झाला होता मागे, की मागे मी असं म्हटलं की डॉक्टर आंबेडकरांवर मी काहीतरी कविता तयार केली. मी कविता लिहिली आंबेडकरांवर आणि मग असं लिहिलं की त्याच्या निवेदनामध्ये की बाबासाहेब जन्माला आले, आंबेडकर जन्माला आले. तर माझी एक स्नेही आहे, विदुषी मैत्रीण आहे, ती असं म्हणाली, अहो सर आंबेडकर भीमराव कसे जन्माला येतील? जन्माला लहान बाळ आलं, मोठं झाल्यावर ते भीमराव झालं. आता हे बरोबर आहे, शिवाजी जन्माला आला असं म्हणतो, याचा अर्थ असा जन्माला आला तेव्हा तो शिवाजी नव्हता. पण हे आपण लक्षण नाही घ्यायचं. तर याचा अर्थ असा आहे की आपण हे सगळं सांगताना मराठीतील वाल्मिकी ज्यांना आपण म्हणतो, मराठीतील वाल्मिकी ग दि माडगुळकरांचं रामायण हे आजचं उदाहरण आहे. मी दिलेलं जे जा पवना जा वेगे रचना जी आहे ती अप्रसिद्ध कवीची रचना आहे, संस्कृत प्रचूर. याचा अर्थ हे आजचे संस्कार आहेत संस्कृतचे, त्यातल्या विचारधनाचे. आणि आता माडगुळकरांच्या रचना रामायण, गीत रामायण सगळ्यांना माहिती आहे, त्यामुळे मी त्याबद्दल अधिक सांगत नाही. आणि माडगुळकरांवर संस्कृतचे संस्कार होते आणि तसे ज्याला पूर्ण रिच्युअल्स म्हणतो आपण, त्याला माडगुळकर फॅमिली का माडगुळकर कुटुंब हे असं एका संस्कारी अशा वातावरणातून झालेलं आहे. आणि दुसरी गोष्ट, एक मला छान किस्सा सांगतो, तुला आवडेल. आम्ही 1998 मध्ये व्यंकटेश माडगुळकरांच्या गावी गेलो होतो. कॉलेजमधून 3 विद्यार्थ्यांनी मी गेलो होतो. प्रोजेक्टचं नाव होतं माडगुळकरांच्या गावा जावे. आम्ही व्यंकटेश माडगुळकरांच्या गावी गेलो, माडगुळे. तर तिथे गेल्यानंतर आम्हाला व्यंकटेश माडगुळकरांची मुलाखत आम्ही घेतली, तिथे त्यांच्या भावाची मुलाखत घेतली. तर त्या ठिकाणी नंतर आम्ही येता पुण्याला उतरून व्यंकटेश माडगुळकरांना भेटलो. तर व्यंकटेश माडगुळकर किस्सा सांगत होते की आमचा मोठा भाऊ म्हणजे गदी माडगुळकर तुम्ही म्हणता, गदिमा हे सांगायचे की अरे उगाच तुझ्या या ज्याला छोटीशी अशी झोपडीबद्धा घर जे त्यांच्या मळ्यामध्ये होतं त्यात लेखन करायला माडगुळकरही बसायचे कधी माडगुळकर. तर त्याच्यात एक उल्लेख त्याने असा केला होता की या भूमीमध्ये पूर्वी केव्हा तरी यज्ञ झालेले आहेत. आपली जी भूमी आहे हे असं तरी वाचलं होतं केव्हा तरी, भूमी यज्ञ झालेले आहेत, उगाच नाही रामायणासारखी कविता त्यातनं प्रसूत होत असं सारखं असतं. याचा अर्थ असा, संत कवितेवर माडगुळकरांची प्रतिभा पोचली गेली आहे. म्हणून माडगुळकरांच्या रचनेमध्ये संस्कृतचा डौल आहे आणि मराठीची प्रासादिकता पण आलेली आहे. मित्रहो, मी खूप वेळ बोललो. म्हणजे असं असतं की ऐकायला तर नेहमीच जास्ती आपण ऐकलं असं वाटतं, म्हणून 2 मिनिटं थांबतो. आता मी 2 कवींचे संस्कृतचा प्रभाव असणारे, मला आणखी पुष्कळ कवी आहेत पण 2 कवींचा उल्लेख करतो. शंकर वैद्य आणि आपल्या
शांताबाई शेळके. आता शांताबाई शेळकेंच्या बाबतीत एक छान असा उल्लेख आहे की त्यांनी कुठल्या तरी एका मुलाखतीमध्ये असं तो बोललेला असा मी किस्सा ऐकला होता. जर तो नसला तर आपण बाजूला ठेवू, पण त्याचं तथ्य महत्वाचं आहे की त्या म्हणाल्या की माझ्या ह्याच्यावर संस्कृतचा पगडा वगैरे असं काहीतरी विषय असेल तर म्हणाल्या मेघदूत रचनेचा असं काव्याच्या ओळी किंवा असं काहीतरी माझ्या मनावर त्या क्षणी मला ती रचना करायची होती. तोच चंद्रमा नभात तीच चैत्र यामिनी एकांती बद समीप तीच तू कामिनी. ते एक कविता आहे, ते जे गीत आहे ते लिहिता लिहिता त्यांना ते बरं शांताबाई हे चालीवर कविता लिहिणाऱ्या कवयित्री देखील होत्या. तर कदाचित चाल आहे आणि लिहा म्हटलं असाही असेल एखाद वेळेला. तर ते लिहायचं म्हटल्यानंतर त्यामुळे मला विचार करता करता कुठेतरी असं ते कालिदासाच्या त्या मेघदूतातला विरह वगैरे आणि मला काहीतरी असं त्या म्हणाल्या. त्याचं तथ्य असं आहे की अशा प्रकारचे जेव्हा संस्कृतचे बॅकग्राऊंड असते तेव्हा या गोष्टी सहज होतात. तर तोच चंद्रमा नभात हे जे आहे, जर श्रोत्यांना समारोप करताना सुरुवात करताना मी गीताने केली, समारोप करताना गीत सहन होत असेल तर मी म्हणतो, नाहीतर इथेच थांबतो. आणि आता प्रश्न तुमच्या मनातले, थोडी चर्चा, पण त्या दोन ओळी ऐकायचं असं तर आधी ऐका आणि मग प्रश्न आणि चर्चाचा. त्या दोन ओळी अशा आहेत, तोच चंद्रमा नभात तीच चैत्र यामिनी यामिनी एका समीप तीही तूच कामिनी वगैरे जे आहेत मी म्हणतो. तोच चंद्रमा नभात तीच चैत्र यामिनी तोच चंद्रमा नभात तीच चैत्र यामिनी एकांती मज समीप तीच तू ही कामिनी तीच तू ही कामिनी तोच चंद्रमा नभात. मला फडके आठवले, मला स्वतःला. तुम्हाला आठवतील असं नाही, कारण मी उगाच तसं म्हणायचं काय फडके. पण कॉलेजमध्ये आम्ही मित्र मैत्रिणी, आता मैत्रिणी होत्याच अर्थात, बायको ऐकते पण ठीक आहे, मैत्रिणी होत्याच. आणि त्यावेळेला जे आम्ही काही म्हणायचो तर त्यात ते तुझा आवाज सुधीर फडक्यांसारखा आहे म्हणायचं, किंवा काही जण म्हणायचं तुझा आवाज मुकेश सारखा आहे म्हणत. आता ते काही फार परमार्थाने घ्यायचं नाही, पण आपण आपलं खुशाल होतो तेवढ्या ऐकून. तर सुधीर फडक्यांच्या लकबीत मी ते म्हणतोय, तोच चंद्रमा नभात. आता संस्कृत अनुबंध करण्यासाठी एक कडवं म्हणतो, नीरवता ती तशीच धुंद तेच चांदणे छाया नीरे खिळले चित्र तेच देखणे जाईचा कुंज तोच तीच गंध मोहिनी एकांती मज समीप तीच तू ही कामिनी तीच तू ही कामिनी. असं ते आता कुठे बघा अनेक संस्कृत शब्द आहेत, कुणी अशी तक्रार करतं का की आम्ही संस्कृत कळत नाहीये. असं होत नाही बघा. ते गाणं गुणगुणलं जातं, पाठ होतं. असा याचा अर्थ असा आहे की आता उर्दू मी उर्दूचा तज्ज्ञ नाही कधी, पण कितीतरी हिंदी गाणी मला पाठ आहे, कारण हिंदी गाण्यातनं मी लोकप्रिय ऐकलेलं आहे. मित्र हो, एक साहित्याची एक व्याख्या माझ्या मित्राने अशी केली होती. साहित्य म्हणजे काय तर संस्कृतमध्ये मम्मटाची कारिका आहे, त्याच्यामध्ये मम्मटाने म्हटलंय की शब्दार्थौ सहितौ काव्यम वगैरे वगैरे वाक्यम रसात्मकम काव्यम, हे जर झालं. पण एका मित्राने एका साहित्य संमेलनामध्ये एक व्याख्या केली. काय केली असेल, सहन होते ते साहित्य. तसं सहन होतं ते व्याख्यान होईपर्यंत मी थांबलं पाहिजे. अजूनपर्यंत ऋतुजाचा तांगुळपणा असा की ती म्हणते नाही बोला तुम्ही, तोपर्यंत थांबलं पाहिजे. म्हणजे जसं पाहुण्या म्हटलं तर कधी निर्णय म्हणेपर्यंत राहायचं नाही, तसं मी शिष्टाचार सांभाळतो. श्रोते हो, चर्चेसाठी माझं व्याख्यान खुलं आहे. कोणाला काही शंका विचारायच्या असतील तर विचारू शकतात. तर अशोक विचार प्रश्न, किंवा कुणी विचारा प्रश्न.
तुझ्या विचार प्रश्न काय? सर मला एक प्रश्न विचारायचा होता. तुम्ही एक मिनिट मी माझा आवाज हा 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 संत वाङ्मयाबद्दल बोलत असताना हो, हो. एका संताचं नाव राहून गेलं होतं. बरं 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 हा. म्हणजे तुकारामाचं. हो नाही राहून गेलं बरोबर पुष्कळ राहिलंय. हो. हा. खूप नाही, राहिलंय. हा. मला मुद्दाम तुकारामाचं नाव राहून गेलं असं हा. म्हणावंसं वाटलं की संस्कृत जरी माता असली तरी माता आणि पुत्र एकच नसतात किंवा माता आणि कन्या एकच नसते. याच्यातलं सगळं चांगलं घेऊन पुढे नेणारे जे लोक होते त्यात तुकाराम आणि होता. ज्यांनी खरंच म्हणजे आचार्य आत्रे तर म्हणायचे की खरी भाषा घडवली ती तुकारामांनी घडवली. खरं आहे. आणि ही एक आठवण विजय तेंडुलकरांनी अशी सांगितली होती की ते पत्रकार असताना त्यांनी एक चांगला लेख लिहिला. पण त्यांना आत्र्यांनी बोलवलं पण ह्यांना माहित नव्हतं की ते कौतुक करायला बोलवत आहेत आणि ते प्रचंड घाबरले होते तरुण. बरोबर आहे. आणि ते घाबरून अक्षरशः थरथर कापत आतमध्ये गेले ऑफिसमध्ये. तेव्हा आत्रे म्हणाले की छान देतोस पोरा आणि मराठी कशी आहे हे तुला कळावं म्हणून ही भेट म्हणून म्हणे त्यांनी मला तुकारामाची गाथा दिली. अरे वा वा. म्हणजे गमत म्हणून ही आठवण सांगतोय. पण तुकारामाच्या उल्लेखाशिवाय मराठी पूर्ण होऊ शकत नाही असं व्यक्तिशः माझं मत आहे. आणि अगदी बरोबर आहे. मगाशी मी थोडं संयमाने बोललो. समर्थ रामदास तुकाराम हा काळ आणि शिवकाळ शिवाजी यामध्ये मी शिवाजी म्हणतोय कारण आपलेपणाने म्हणतोय. शिवाजी महाराजांसारखं म्हणायचं नाही पण शिवाजी जाणता राजा म्हणतोय त्याला प्रश्नच नाही. तो आपला आहे. त्यामुळे शिवाजी हा घडला जो आहे तसा जिजाऊने घडवला असं म्हटलं जातं. तसं शिवाजी हा घडला तो समर्थ रामदासांच्या एक म्हणजे आता असं आहे समर्थ आणि शिवाजीची भेट झाली की झाली नाही. आम्हाला MA ला समर्थ रामदास अभ्यासाला ऑथर होता. त्यात आम्ही भरपूर वाचलं त्यावरती. तर कुठलाही ऑथेंटिक पुरावा नाही आहे की रामदास आणि शिवाजी भेटले आणि त्यांना काहीतरी मार्ग असं काहीही नाही. ऑथेंटिक पुरावा मतभेद आहेत. दुसरं तुकाराम सिनेमामध्ये शिवाजीची त्याची भेट असं दाखवलं जातात चित्रपटासाठी पण तसंही घडलेलं इतिहासात नाही कुठे. मला काय म्हणायचं आहे की मी जेव्हा भाषा साहित्य असं बोलतो त्यावेळेला मी भाषा साहित्य संस्कृती माणसाचे उच्च मूल्य याच्यात तुकारामासारखे म्हणजे वगळणं शक्यच नाही. फक्त एवढंच झालं की ओमिशन्स या व्याख्यानात पुष्कळ होते. याचं कारण असं आहे की मोठा काळ घ्यायचा आहे आणि आपण त्यात लिंक करू तेव्हा ते ॲड करू. आपण जेव्हा ती लिंक सुधारून सुरवाणीसाठी जपून ठेवू त्यावेळेला ते नाव नक्की त्याचा ॲड करू. चांगली सूचना आहे. आणि आत्र्यांचा किस्सा छान आहे. अजून कोणाला काही विचारायचं काही आहे? लोकांना थोडं विचित्र वाटेल पण गंमत म्हणून सांगतो. काही लोक म्हणजे एखाद्या माणसाचे भक्त असतात तसे सावरकरांचे भक्त महाराष्ट्रात खूप आहेत. पण मला कधी कधी ते मराठीत लिहायचे का संस्कृतमध्ये लिहायचे असा वैयक्तिक प्रश्न पडला. कारण तुम्ही जर का जे अतिशय गाजलेली कविता आहे सावरकरांची ती जर का ऐकली ती कविता म्हणून आपल्या कानात आणि हृदयात कायमची राहील. पण जयोस्तुते श्री महन मंगले शिवास्पदे शुभदे ह्याच्यात मराठी कुठे आहे सांगा मला. पण तरी ती आपल्याला जवळची वाटते. अशा रीतीने मी तो अनुबंध जोडतो की ते शब्द असले तरी आपल्याला इतके प्रिय आहेत की त्यामुळे ते आपल्या मनात घर करून राहतात. तर म्हणजे मला अगदी शब्दशः असं काही सांगायचं नाहीये पण भावार्थाने संस्कृत आणि मराठी कशी जवळ येते आणि ते संस्कृत पूर्णपणे संस्कृत आहे तरी देखील आपल्याला ते परक वाटत नाही. अशा रीतीने तो संस्कृत मराठी अनुबंध असावा ते माझा समज आहे. नक्की मी म्हणणार. मग सावरकरांचा धावता उल्लेख केला मी पण कसा आहे की सावरकरांच्या बाबतीत संन्यस्त खडगासारखं नाटक त्यांचं किंवा एकूणच त्यांची जी धाटणी आहे भाषेची ती अभिजात विदग्धतेकडे जाणारी आहे. लालित्याकडे पण आहे पण आणि दुसरी गोष्ट अशी आपण तत्सम शब्द म्हणतो. तर आता जर आपण
समूह गीत, आता ते काही गाण्याची पद्धत नाही, पण आपण जर लाईव्ह असतो ना तर मला मोह झाला की 2 ओळी आपण सगळ्यांनी जर म्हटल्या तर तुम्हाला लक्षात असेल की त्या किती सहजपणे भिडतात मनाला, असं डॉक्टरनी सांगितलं असते. की मला आणखी एक उदाहरण सांगायचं आहे. सावरकरांची कविता वैनीस पत्र अशी आहे, एक कविता आहे, आणि ही कविता अप्रतिम कविता आहे. आणि जसं डॉक्टर म्हणतायत की जयोस्तुते श्री महन मंगले शिवास्पदे शुभदे स्वतंत्रते भगवते त्वामहं यशोयुतां वन्दे यशोयुतां वन्दे. हा जो ओज गुण आहे, हा ओज गुण इथे गेला. आता हळूवार गुण जो आहे तो सांगतो. वहिनीस पत्र लिहिलंय. मला सांगा की आपण ज्या वेळेला अशी वेळ येऊ न कारागृहात कुणाला आपल्याला भेटायला याची वेळ नाही येऊ, पण अशा वेळेला आपण काय बोलू पत्नीशी, काहीतरी वेगळंच बोलू. पण इथे कसं आहे की वहिनीस पत्र लिहितोय ज्या वेळेला हा धीर, त्यावेळेला तो असं लिहितोय, हे मातृभूमी, पत्र वहिनीला आहे आणि पहिली ओळ आहे, हे मातृभूमी तुझला मनवाही येले, हे मातृभूमी तुझला मनवाही येले, वक्तृत्व वाघ विभवही तुझा अर्पी येले. सर मी ही कविता 7वी 8वी 9वीत शिकवली शाळेमध्ये. त्यावेळेला ती मुलं लहान होती, पण त्यांच्यापर्यंत ती कविता पोचली, कारण ती शिकवली, समजावून सांगितली. जेव्हा शक्य आहे तेव्हा गाऊनही दाखवली, पण मी वर्गामध्ये कविता गाऊन दाखवत असे. चाली लावायचा छंद मला तेव्हापासून आहे. आणि 1905 सालापासून मला कवितांना गीतांना चाली लावण्याचा अधिक हे अंगळ, हे शिंग आणखी फुटलं जरा, आणि आता ते सुरू झालेलं आहे. तर याचा अर्थ असा की हे मातृभूमी तुझला मनवाही येले, वक्तृत्व वाघ विभवही तुझं अर्पी येले, तू तेची अर्पिली नवी कविता रसाला. आता बघा, हा एक मोठा साहित्य सिद्धांत सांगितलाय. म्हणजे जसा विश्वनाथाने किंवा यांनी वाक्यम रसात्मकम काव्यम जे सांगितलेलं जसं काय आहे, तसं एक मोठा सिद्धांत पुढच्या ओळीत आहे. तूतेची अर्पिली नवी कविता रसाला, तूतेची अर्पिली नवी कविता रसाला. हे मातृभूमी, मी तुला कविता अर्पण केली आहे. तूतेची अर्पिली कविता नवी कविता रसाला, लेखाप्रती विषय तूची अनन्य झाला. म्हणजे मी लिहिलंय पत्र वहिनीला, पण तूच माझा अनन्य ध्यास आहेस. अशा प्रकारची ती कविता 9वीच्या मुलांना सुद्धा फार चांगली कविता. त्यातही मिश्र मुलं होती, ती काही नागर नव्हती, ग्रामीण भागातली पण होती, पण त्यांच्यापर्यंत पोचलं. सावरकर पोचू शकले. याचा अर्थ तुम्हाला शिकवताना तर इम्प्रोवाइज करायला लागतं, सोपं करावं लागतं. चांगलं आहे, डॉक्टरांचं निरीक्षण बरोबर आहे. असं संस्कृत आपल्याला अनुबंधामध्ये अपेक्षित आहे. खूपच छान. म्हणजे माझा काय एवढा अभ्यास नाहीये सर मराठीचा इतका खोलवर, पण तुमचं व्याख्यान ऐकून खूप छान वाटलं. बरीच ज्ञानातही भर पडली. भाषेचा प्रवास कसा झाला तेही मला वाटतं सगळ्यांना, सगळे जे सर्वसामान्य आहे त्यांना ही गोष्ट माहिती नसते की मराठी भाषेचा प्रवास कसा आहे संस्कृतातून मराठीकडे. तर हे सगळं खूप छान इंटरेस्टिंग होतं. थँक्यू सो मच. अजून कोणाला काही विचारायच्या आहेत का शंका? सुरवाणीतर्फे मी पुन्हा एकदा आभार. जर कोणाला काही विचारायचं असेल तर विचारू शकता. एक गंमत सांगतो लोकांना सुचण्यासाठी. आता नैवेद्य शब्द आहे, नैवेद्य. आपण चुकतो उच्चाराला. आपण काय उच्चार करतो? नैवेद्य. नैवेद्य. काही जण नैवेद्य पण म्हणतात. नैवेद्याची एकच वाटी, आता दुधाची माझ्या गाठी, देव पूजेस्तव ही कोरांटी, बाळगी अंगणी कशी तरी. मी तांबे शताब्दी निमित्त आम्ही कॉलेजमध्ये संगीत कार्यक्रम सादर केला. त्यावेळेला एक कविता म्हणायची होती. तर आमचे ग्रंथपाल संगीत जाणार होते, दिनकर बर्वे म्हणून होते, बाळ बर्वेंचे बंधू. बाळ बर्वे संगीतकार आत्ताच्या काळात लोकांना माहिती ते, त्यांचे बंधू. ते म्हणाले, मी म्हणायला लागलो गाणं, मधुमागशी माझ्या सख्यापूर्वी, आणि त्यांना जर चाल वेगळी लावली होती बर्व्यांनी. तर मी म्हणता म्हणता चुकून कदाचित असं म्हटलं असेल, नैवेद्याची एकच वाटी. ते नैवेद्य, ते मला थांबवलं. अहो काय म्हणताय? नैवेद्य नाही,
नैवेद्य. नैवेद्याची एकच वाटी. मग मी म्हटलं सर स्लिप ऑफ टंग. नाही म्हणे हा शब्द चुकून चालतच नाही. जसं मी तुला बोललो होतो की कुठल्या तरी संस्कृतच्या संस्थेने असं लिहिलं होतं की आम्ही ह्या गोष्टीचं महत्व, कोविडसाठीचं महत्व विशद करून सांगणार आहोत. तर विशद करून सांगणार आहोत. त्यांनी ते हा मूर्धन्य लिहिला होता. विशद मूर्धन्य लिहिला होता. म्हणजे आम्ही विष पसरवून आधीच कोविडने विष पसरवलं आहे आणि तुम्ही जर कोविड प्रसार विषाद करणार असेल तर विशद करणं वेगळं आणि विशद करणं वेगळं. ही चूक आपल्याकडनं होतं का म्हणाय. बरोबर बरोबर असं आहे बघा. आता काही मला बरं वाटलं कारण श्रोते कमी आहेत जास्त झाला महत्व नाही. ऋतुजा, ही लिंक आपण इथं अनेकांना दाखवू शकतो. आपण ह्याची युट्यूब लिंक तयार करू आणि मग ती व्हॉट्सअपवर पाठवूया. आता विचारायचं असेल तर मी विचारतो प्रश्न पाहिजे तर की आपण जी चर्चा केली ते आणि हे याच्यामध्ये तुला काय वाटलं. ऑन कर. म्यूट आहे ते. तुझा आवाज म्यूट आहे. हा आवाज आला पाहिजे. आवाज कर. सर तुमच्या फोनवरती तुम्हाला टच करा स्क्रीनला. तुम्हाला 3 बटन दिसतील. त्याच्यावर एक माईकचं बटन दिसेल ना, त्याला टच करा म्हणजे तुम्ही अनम्यूट व्हाल. ठीक आहे. सांगायला पाहिजे. नाही सांगितलं मी त्यांना. महोदय त्यांना मला राईटचं जे आहे राईटचं सत्यात अशोक सर ते राईटचं बटन आहे ना ते हे करा. त्याच्यावर क्लिक करा. राईट बटनावर क्लिक करा. माईकचा तुम्हाला आयकॉन दिसेल बघा. आता येत आहे ऐकून. नाही, जी चर्चा विजयने केली होती माझ्याशी गेले 2 दिवस त्यापेक्षा कितीतरी अधिक गोष्टी म्हणजे त्यांनी विस्ताराने या लेक्चरमध्ये सांगितलं. त्यामुळे खूप बरं वाटलं, चांगलं वाटलं. व्हेरी गुड. चला, मला प्रतिसाद हवा होता की आपण करतोय ते बरोबर करतोय ना. नाही सर, खूपच छान माहितीपूर्ण. हा विषय विस्तृत तसा. डॉक्टरांनी पण ज्या 2 गोष्टी सांगितल्या त्या अतिशय पटल्या. हो बरोबर आहे. पण चांगला झाला कार्यक्रम एकंदरीत. धन्यवाद. म्हणजे संख्या हा निकष नेहमीच नसतो. गुणात्मकता पाहिजे. बरोबर आहे. खरंय सर. आणि आपण ही लिंक इतर अनेकांना पाठवूया ना नंतर. हो नक्कीच. पण जगदीश पराशेकर होते सर, बाकीचे सीमा आहे, इतर लोक आहेत, वासंती आमची पुतणी आहे. आणखी काय पाहिजे. तू आहेस स्वतः होता. तर आता जाणकार असणं महत्वाचं आहे. नीरज ओळख झालेली नाही. असे काही बाहेरचे पण होते. काही जणांनी लेफ्ट केलंय आता. जसं तुमचं बोलून झालं तसं काही जणांनी लेफ्ट केलंय. ठीक आहे. मी बघितलं एकूण संख्या 18 पर्यंत नाही जास्त होती. 12 ठीक आहे. नाही सर, 21 जणांना लिंक मिळाली नाही. 21-22 आहे. काही वेळाना नेटचा प्रॉब्लेम असतो. नेटवर्कचाही प्रॉब्लेम असतो आणि जास्त संख्या 21. मला एक गोष्ट विचारायची होती. विचारा. ओके, तर मी अंगी. हा बोला ना मॅडम. बोला. नाही, तुमचा आवाज येत नाही. हा बोला. हा, तर मला विचारायचं होतं की तुम्ही ते बोला तुम्ही. इंग्लिश नॉव्हेलचं ते बोलत होता ना, तर तो लेक्चर थेट डिलिव्हर झाला असेल ते तुम्ही सांगू शकाल का? तो लेक्चर होऊन मी सध्या एका विदाऊट
रिसर्च प्रपोजल मध्ये मदत करत होती. हा. तिचा टॉपिक तोच होता की डिकॉलनायझेशन ऑफ नॉलेज इन द मायथोलॉजिकल इंडियन इंग्लिश नॉव्हेल. तर त्याच्यात जे तुम्ही बोलत त्यात तोडमोड केली जाते त्या स्टोरीची. मॅडम तुम्हाला ती लिंक हवी असेल ना, तिचा तो रिसर्च टॉपिक होता की तोडमोड कुठल्या प्रकारे केली जाते, का केली जाते, असं का होतं, व्हायला नको, म्हणजे ऑल्टरनेटिव्ह काय असतात त्याचे. नाही, हा जो विषय आहे ना, अन्वी प्रश्न झाला का? हा झाला. हा विषय असा आहे की तुम्ही परंपरा आणि नवता असा शब्द आहे की एक ट्रॅडिशन असते आणि नंतर ती मोडायची तोडायची. पण बंडखोरी ही असतेच, लिटरेचर मध्ये असते, आर्ट मध्ये असते, सगळीकडे असते. पण बंडखोरी का करायची त्याला काही कारण पाहिजे. एक दुसरी गोष्ट असं की आता ज्या प्रकारे इंडियन इंग्लिश लिटरेचर जे ज्याच्यामध्ये ज्या कविता काही वेळेला त्या असा विचित्र तऱ्हेने मांडल्यात त्यांनी, पण त्याचं म्हणणं काय आहे की निदान लोकांना ग्राम आणि पात्र किंवा पुराण कथा ऐकू तरी देत आणि मग पुढे ते वाचतील असं. पण याचा अर्थ एका मर्यादेपर्यंत हे खरं आहे. आपण एका मर्यादेपर्यंत ते स्वातंत्र्य घेतलं पाहिजे. शेवटी स्वातंत्र्याबरोबर जबाबदारी विसरून चालायचं नाही. हा मुद्दा आहे. तुझ्या म्हणण्याचा तथ्य ते आहे की आपण फारच स्वातंत्र्य घेतो कारण मोडतोड नुसतीच करतोय का, त्याला अर्थ नाही. हो, तर तेच तिचा टॉपिक ऍक्च्युली आम्ही जो तिला प्रपोजल बनवायला मी मदत करत होती त्याच्यात तोच टॉपिक होता की डिकॉलनायझेशन ऑफ नॉलेज. म्हणजे त्याच्यात एक कंपल्शन येत आहे का की तोडमोड करायला लागतेच आहे त्यांना, म्हणजे का करावी लागते फॉर अ सर्टन टाईप ऑफ ऑडियन्स. तर असं आता हा वेगळ्या व्याख्यानाचा विषय आहे. आपण वेगळ्या व्याख्यानाचं दाखवून ठेवू. तूच त्याच्यावर लिही. ओके. ही अन्वी आमची MA ची विद्यार्थिनी आहे आणि आता ती जरा त्याला लिंक मिळायला वेळ गेला. नाही त्या बऱ्या तरी लवकर आल्या तशा त्या. नाही, मी स्टार्टिंग पासून हो आहेत करंज्या. व्हेरी गुड छान. थांबायचं का सर? हजरनीस सर थांबूया का? ठीक आहे, म्हणजे माझं सांगून झालेलं आहे आता. आणि आता ऋतुजा आपण त्याचे एक 8-10 भाग तयार आखणी करायला लागू आणि ज्यांना व्हॉलेंटिअर व्हायचा असेल तो विषय घ्यायला त्याला आपण सांगू ना, करा पेपर तयार करा, वाचा. चालेल करूया. तू एक वाच पेपर. नक्की. ऋतुजाने पहिला पेपर वाचायचा. सर आहेत अजून भरपूर माझ्यापेक्षा विद्वान लोक भरपूर. माझा काही तेवढा अभ्यास नाही. पेपर वाचतील. चालेल प्रयत्न करूया. चालेल थांबायचं का? सर तुम्हाला काही बोलायचंय का हजरनीस सर? नाही, आता माझं बोलून झालंय का? आणि हजरनीस किंवा इतर कोणाला? हा, मी हजरनीस सरांनाच विचारतेय. हजरनीस सर तुम्हाला काही बोलायचंय? आवाज जात नाही वाटतं माझा बहुतेक. थांबूया मग सर. हो चालेल. ओके, थँक्यू. पुन्हा एकदा धन्यवाद. नमस्कार.